रवींद्रजी चव्हाण, ठाणे लोकसभेचे खासदार नरेशजी म्हस्के, आमदार गणेशजी नाईक, माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव, महाराष्ट्र प्रदेशाच्या सरचिटणीस माधवीताई नाईक, जयप्रकाशजी ठाकूर, माजी आमदार रवींद्र फाटक, गीताताई जैन, अभिजित पानसे, ठाणे व पालघर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मंचावर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी या ठिकाणी सज्ज झाले महायुतीचे कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो, येणाऱ्या 26 तारखेला कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होते आणि त्याची पूर्वतयारी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं 10 मिनिटात या ठिकाणी आगमन होत आहे। या ठिकाणी अनेक नेते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, परंतु या ठिकाणी सर्व नेत्यांना आम्ही या ठिकाणी आश्वासित करतो की महायुतीचे कार्यकर्ते या ठिकाणी 26 तारखेला आपापल्या भागातील जे पदवीधर मतदार आहेत त्यांना 26 तारखेला त्या ठिकाणी निरंजन डावखरे यांच्या नावासमोर एक इंग्लिश आकडा त्या ठिकाणी पदवीधारक मतदान करून प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजय करतील, या बाबत तीळमात्र शंका नाही आहे। कोकण पदवीधर मतदारसंघ हा नेहमीच महायुतीचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारे कार्यकर्ते त्या ठिकाणी जी जबाबदारी महायुतीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे, एक राऊंड कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी मतदारांपर्यंत झालेला आहे। डावखरे साहेबांचं परिचय पत्रक आत्ताच 2 दिवसापूर्वी आलेलं आहे। दुसरा राऊंड त्या ठिकाणी उद्यापासून सर्व कार्यकर्ते महायुतीचे प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत त्या ठिकाणी जातील आणि 26 तारखेला प्रत्येक पदवीधर मतदाराला त्या ठिकाणी मतदान केंद्रापर्यंत त्या ठिकाणी मतदान करायला प्रोत्साहन त्या ठिकाणी करतील आणि त्यामुळे सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी शहर अध्यक्ष म्हणून या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं प्रस्तावित भाषण या ठिकाणी संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद वाघुले साहेब। बघा मंडळी, इतका वेळ मी ओरडत होते तर तुम्ही शांत बसला नाहीत, पण वाघुले सरांनी माईक हातात घेतलात आणि शांत बसलात। ही खरी आपल्या एकतेची ताकद आहे। जोरदार टाळ्या स्वतःसाठी वाजवा। पुन्हा एकदा मनस्वी सर्वांचं स्वागत करते आणि ठाणे जिल्हा एनसीपीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री आनंदजी परांजपे साहेब, आपणास विनंती करते की या निमित्ताने आम्हा सर्वांना आपण संबोधित करावं। सन्माननीय श्री आनंदजी परांजपे साहेब। कोकण पदवीधर मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट निरंजनजी डावखरे यांच्या विजय संकल्पासाठी मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे मंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण, ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माननीय गणेशजी नाईक, खासदार नरेशजी म्हस्के, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय प्रमोदजी हिंदूराव, मंचावरील उपस्थित महायुतीचे सर्वच सन्माननीय आमदार, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने बसलेले महायुतीचे कार्यकर्ते, अधिक आपला वेळ घेणार नाही। 26 तारखेला मतदान आहे आणि ह्या मतदानामध्ये ईव्हीएम नाही तर बॅलेट पेपर आहे। बॅलेट पेपरमध्येही उमेदवाराचं चिन्ह नसणार आहे, तर त्याच्या नावासमोर ज्या पद्धतीने 1 लिहिलेला आहे अशा पद्धतीनेच 1 लिहायचा असतो आणि तिथे आतमध्ये ठेवलेलं पेनच वापरायचं असतं। आपल्या पेननी कृपा करून रोमन 1 आपल्या पद्धतीने मराठीमध्ये 1 असं करू नका, कारण बरेचदा ज्यावेळेला अटीतटीची निवडणूक होते त्यावेळेला ते मत इनव्हॅलिड पकडलं जातं। त्यामुळे ह्या सभागृहामध्ये बसलेले
बहुतांश लोक मतदार असतील असं मी मानतो. मतदान करत असताना ही काळजी सर्वप्रथम आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. मला विश्वास आहे की तिसऱ्यांदा ॲडव्होकेट निरंजनजी डावखरे ही निवडणूक लढतायत आणि जवळजवळ ह्या वेळेला मागच्या वेळेला 1,10,000 मतदार होते, आता जवळजवळ 2.5 लाखापर्यंत मतदार गेलेले आहेत आणि 98,000 किंवा 1.25 लाखापर्यंत एकटे ठाणे जिल्ह्यामध्ये. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी सर्वाधिक आहे की आपल्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य हे ठाणे जिल्ह्यातनं देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आपल्या सगळ्यांना माननीय उमेदवार ॲडव्होकेट निरंजनजी डावखरे साहेब यांचा परिचय पत्रक येईल, आपल्याला व्हॉट्सॲपवर मतदान केंद्र देखील येईल. पण 26 तारखेला न विसरता, कारण आत्ताच लोकसभेची निवडणूक झाली, मला आठवतं की 18 मेलाच भारतीय जनता पार्टीचे राज्यातील शीर्ष नेतृत्व, लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा झालेली. प्रचार संपता आणि अपना बूथ सबसे मजबूत अशा प्रकारची भाजपची घोषणा मी देखील दिली होती. तर यावेळेला ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्य हे ॲडव्होकेट निरंजन डावखरे साहेबांना मिळेल अशा प्रकारचे आपण प्रयत्न करूया. मतदान अत्यंत सोपं असतं. EVM नसेल, बॅलेट पेपर असेल, आत ठेवलेल्या पेनानीच 1 नंबर जसा लिहिला सगळ्यांनी बघून घ्या, तसाच प्रचार करा. मराठीमध्ये कोणतरी लिहिल, हिंदीमध्ये लिहिल, रोमन लिहायला जाईल तर ते इनव्हॅलिड पकडलं जातं. ही सगळी आपण काळजी घेऊया. आपण सर्वजण नेत्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी इथे जमलेलो आहोत आणि मी निरंजन डावखरे साहेबांना विश्वास देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही पूर्ण ताकद आपल्या मागे लावू. एवढंच विनंती आहे की आपला प्रचार सुरू झाला. मी देखील मतदार आहे, पण आम्हाला अजून कुठलं पॅम्पलेट वगैरे आपलं आलेलं नाही. आमचं वोटिंग सरस्वती मराठी शाळेमध्ये असतं. 3 मतं आमच्याकडे पण आहेत, पण अजून आलेलं नाही. आता त्यांची अदृश्य यंत्रणा असते पॅरलल पक्षाबरोबर, त्यामुळे ते येईल अशी आशा व्यक्त करतो. त्यांना शुभेच्छा देतो आणि हा विजय संकल्प यात्रा आपण जसं त्यावेळेला संकल्प घेतला होता की ठाण्यातनं महायुतीचाच खासदार नरेश मस्के मोठ्या मताधिक्याने ते निवडून गेले, तसाच विजयाची घोडदौड ही कोकण पदवीधर मतदारसंघातनं राहील एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि संकल्प घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय मीनाक्षीताई शिंदे यांचं आगमन झालेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीने ताईंचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आणि त्यांना विनंती करते की कृपया आपण सभामंचावर आसनस्थ व्हावं. धन्यवाद आनंदजी. आणि आजच्या कार्यक्रमात मनसे उपस्थित असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय श्री अविनाश जाधव आपणास विनंती करते. अभिजीतजी पानसे आपणास विनंती करते की कृपया आपण आम्हा सर्वांना संबोधित करावं. सगळे असे बघतात हे येणार की नाही. सन्माननीय राजसाहेब आणि सगळे दिग्गज बसलेले आहेत, दादा बसलेत, चव्हाण साहेब, सगळ्यांना वंदन करून तुमच्यासमोर बोलतो. खरं म्हणजे अविनाश, एक पाठिंब्याचं भाषण आपण पाठ करून ठेवलं पाहिजे. सारखं सारखं मला ते बोलावं लागतंय. आहे आमचं आहे. पूर्णपणे ताकदीनिशी आम्ही लोकसभेला काय काम केलं, कसं काम केलं हे सर्वश्रुत आहे. मस्के साहेबांना माहिती आहे आणि आमचा पक्ष आदेशावर चालतो, त्यामुळे आम्हाला आदेश आला आणि इकडे आम्ही आलो. सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं आगमन झालंय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, अभ्यासू आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचा आश्वासक चेहरा म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण करणारे सन्माननीय
देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या सर्वांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण त्यांचं इथे स्वागत करतोय। शब्दसुमनांनी स्वागत करतानाच त्यांना विनंती करते की महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राज्यासाठी नाही तर ध्वजासाठी लढणारा एकमेव सन्माननीय चव्हाण साहेब, नरेश दादा मस्के, इतर सर्व मान्यवर आपण सर्वांना विनंती करते की आपण महाराष्ट्राच्या आराध्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी एकत्रित व्हावं। छत्रपती शिवाजी महाराज की हर हर जय भवानी, जय भवानी। सर्व मान्यवरांना विनंती की कृपया आपण आसनस्थ व्हावं आणि सभामंचावरील गर्दी कृपया कमी करावी। आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तित्व, महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मी स्वागत करते आणि मान्यवरांना विनंती करते की कृपया सन्माननीय श्री डावखरे साहेब, नरेशजी मस्के सर, चव्हाण साहेब आणि उपस्थित सर्वांना विनंती, त्याचबरोबर वाघुले साहेब आपणास विनंती करते, अविनाशजी जाधव सर आपणासही विनंती आहे, अभिजितजी पानसे सर आपणासही विनंती आहे, आनंदजी परांजपे आपणासही विनंती आहे की कृपया सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आपण स्वागत करूया। आपल्या सर्वांच्या वतीने स्नेहाचं प्रतीक असणारी शॉल आणि पुष्पगुच्छ आजच्या या स्नेहमेळ्याच्या निमित्ताने उपस्थित सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत। आणि ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने नरेशजी मस्के आणि हेमंत पवार यांना विनंती करते की आपण सन्माननीय फडणवीस साहेब यांचं स्वागत करावं। नवनिर्वाचित खासदार सन्माननीय श्री नरेशजी मस्के आणि हेमंत पवार आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमास उपस्थित आणि आरपीआयच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने भास्कर वाघमारे जिल्हाध्यक्ष ठाणे आणि प्रमोद इंगळे हे माननीय फडणवीस साहेबांचं स्वागत करतायत आणि आनंदजी परांजपे यांच्या हस्तेही आपण उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राष्ट्रवादी ठाणे शहरच्या वतीने स्वागत करतोय आणि अभिजित पानसे आणि अविनाश जाधव यांच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्र्यांचं मनसे स्वागत होत आहे। माननीय उपमुख्यमंत्री यांचं पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते। आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ज्या स्नेहमेळ्यासाठी आपण उपस्थित आहोत ते आपल्या सर्वांचं लाडकन उमेदवार म्हणून जे प्रतिनिधित्व करणार आहेत त्या ॲडव्होकेट निरंजन वसंत डावखरे यांच्या विजन डॉक्युमेंटचं सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाशन करावं अशी मी त्यांना विनंती करते। विजन डॉक्युमेंट ॲडव्होकेट निरंजन वसंत डावखरे यांच्या विजन डॉक्युमेंटरीचं सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते प्रकाशन होत आहे। तुमचं चालू आहे आणि पुन्हा मी अभिजित पानसे सरांना विनंती करते की कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। अशा वेळी देवेंद्रजी येण्याच्या आधी बरोबर त्याच वेळेला भाषण करण्याचं भाग्य लागतं ते माझ्याच पोटी आहे।
बाकीच्या पुढच्या वक्त्यांना आता टेन्शन आहे, किती भाषणं कट झाली आता मला बोलायला मिळणार नाही, पण माझं अर्धवट झालं, मी बोलणार थोडा वेळ. फडणवीस साहेब, तोच मी ज्यांनी माघार घेतली. एक मिनिट, आता वाक्य बदलतो. तोच मी ज्यांनी आनंदाने आणि प्रसन्नपणे माघार घेतली. देवेंद्रजींना देवाभाऊ का म्हणतात, मला याचा आत्ता साक्षात्कार झाला. या महाराष्ट्रातला मोठा भाऊ निरंजनजी तुमच्या मागे देवासारखा उभा राहिला म्हणून तुम्ही प्रचंड मताधिक्याने निवडून येणार ते आहेच, पण त्यांच्या मागे आमचा देव उभा राहिला. आमचा देव मागे उभा राहिला, आम्ही नुसतेच मागे उभे राहिलो. पण हरकत नाही. काय विधान परिषद आहेत का पुढे, असं नका बोलू. तेव्हा माझ्या पाठीशी देवाभाऊ उभे राहतील माहिती आहे मला. असो, अगदीच 2 मिनिटं घेतो, खूप बघतेत. एवढं महायुतीचं प्रचंड मोठं स्टेज आहे. मंत्रिमंडळ विस्तार कसा करतात तसा आता स्टेजचा विस्तार करायला पाहिजे. कारण मगाशी सगळे बसले इथे आणि निरंजनजी आले आणि त्यांनाच खुर्ची नव्हती. मग सवयीप्रमाणे मीच उठलो, म्हटलं बसा. तेवढ्यात आणून दिली कोणी. पण निरंजनजी भाग्यवान आहात. असं पाठीशी पाठबळ असणं हे फार कमी लोकांच्या नशिबी असतं. तुमचे वडील वसंतरावजी यांचा खूप मोठा इतिहास, तशी एक बॅकग्राऊंड तुमच्या पाठीशी आहे. आणि अशा घराण्यात जन्म झालाय तुमचा की राजकारणाचं बाळकडू तुम्हाला मिळवलं. त्यांनी जेवढे संबंध महाराष्ट्रात जपले याच्या कहाण्या आजही सांगितल्या जातात. आणि मला आनंद आहे, निरंजनजी माझे मित्र आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवत तसेच संबंध जपण्याचा प्रयत्न केला. ते एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर सारखं जेव्हा लढायला उभा राहिलो तेव्हा लढायला उभा राहिलो. पण मगाशी मी बोलल्याप्रमाणे आमचा पक्ष आदेशावर चालतो आणि आम्ही अतिशय आनंदाने, आणि काही आम्हाला पण परंतु किंतु सुद्धा येत नाही. साहेबांनी सांगितलं की आमचा विषय संपतो. त्याचं मूर्तिमंत उदाहरण अभिजित पानसेपेक्षा इथे बसलेला आहे आमचा अविनाश जाधव. त्याला एकदा सांगितलं की तो महाराष्ट्रात कुठल्याही कानाकोपऱ्यात जातो आणि तो जिल्हा हलवून टाकतो. युतीत आहे, आम्ही टाळ्या जरा जास्त वाजवा. त्यामुळे आम्ही आमच्याकडनं मनापासून आश्वासित करतो. फडणवीस साहेब, तुमच्यासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे जिल्हा किंवा कोकण पदवीधर मी हिंडून आलो. आमचे ज्येष्ठ मित्रासारखे रवींद्र चव्हाण साहेब यांच्याशी आमचं बरं डिस्कशन झालं की काय प्रकारे ती स्ट्रॅटेजी करायला पाहिजे, कुठे कुठे कमी आहे, कुठे कुठे जास्त जायला पाहिजे. त्यानुसार सन्माननीय राजसाहेबांचा चरण स्पर्श करून मी अभिजित पानसे आणि अविनाश जाधव इथे वचन देतो की जेवढी तयारी आमच्याकडनं झालेली आहे ती सगळी मतं निरंजनजीच्या पारड्यात पडतील याच्याविषयी खात्री बाळगावी. आणि या सगळ्यात आत्तापर्यंत जितका रेकॉर्ड झाला नव्हता तो रेकॉर्ड निरंजन डावखरे करतील. आमची पूर्ण साथ आहे. आम्ही 24/7 26 तारखेपर्यंत तुमच्या बरोबर आहोतच. 1 जुलैला परत निवडून आल्यावर विजय मेळाव्याला आम्ही इथे पुन्हा येऊ. निरंजन, तुम्हाला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. आणि कोकण, माफ करा, भाजपाचे आमदार सन्माननीय श्री गणेशजी नाईक साहेब, आपणास विनंती करते की कृपया या निमित्ताने आम्हा सर्वांना आपण संबोधित करावं. सन्माननीय श्री गणेशजी नाईक. कोकण पदवीधर निवडणूक प्रचार बैठक. महायुतीचे उमेदवार श्री निरंजन वसंतराव डावखरे यांच्या विजयासाठी आपण भेटलो असताना
आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असलेले माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, रवींद्रजी चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री, श्री नरेशजी मस्के खासदार ठाणे, माजी मंत्री श्री कपिलजी पाटील, एनसीपी चे उपाध्यक्ष श्री प्रमोद हिंदूराव, आमदार रमेशजी पाटील, आमदार रवींद्रजी फाटक, आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे, आमदार मंद्रताई म्हात्रे, आमदार कुमार ऐलानी, आमदार श्रीमती गीता जैन, आमदार श्रीमती उमाताई खापरे, भाजपचे प्रमुख नेते जयप्रकाशजी ठाकूर, भाजपच्या चिटणीस माधवीताई नाईक, मनसेचे ठाणे जिल्ह्याचे नेते अविनाशजी जाधव. अरे पानसेना पाठीमागे ठेवलं तुम्ही लोकांनी. नाही आता जास्त वेळ मागे नाही राहणार तुम्ही. योग्य वेळी तुम्ही पुढे याल. आनंदजी परांजपे, अभिजीतजी पानसे, राजेंद्रजी गावित, भास्करजी वाघमारे, बाळासाहेब पाटील, संजयजी वागुले, संदीपजी नाईक, किशोरजी शर्मा, गोपालराव लांडगे, हेमंतजी म्हात्रे, सागरजी नाईक, मीनाक्षीजी शिंदे आणि महायुतीचे आता आलेले माननीय आमदार प्रतापजी सरनाईक, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, खरं म्हणजे निरंजनजी डावखरे म्हटल्यानंतर मगाशी अभिजितजी पानसरे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना वसंतराव डावखरेंचा वारसा आहे. वसंतराव डावखरे सर्व पक्षांमध्ये आपले ऋणानुबंध निर्माण करणारे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून निरंजननी सुद्धा तोच वसा घेण्याचं ठरवलेलं आहे. गेल्या 12 वर्षामध्ये विधान परिषदेमध्ये पदवीधरांचे शिक्षकांचे प्रश्न मांडलेच, परंतु काही लोकांना असं वाटतं शिक्षक मतदार संघाचा आमदार म्हणजे शिक्षकांचे प्रश्न पदवीधर, परंतु आमदार म्हटल्यानंतर तो चतुरस्र असतो. आमदाराला विधानसभा एकटी नसती. एकदा आमदार झाला की तो महाराष्ट्र राज्याचा आमदार होतो. तो कुठेही प्रश्न मांडू शकतो, कुठेही तो भेट देऊ शकतो. त्या अनुषंगानं निरंजन डावखरेंनी मच्छीमारांचे प्रश्न मांडले, सोडवले, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, सोडवले, कामगारांच्या प्रश्नाकरता सुद्धा निरंजन डावखरे त्या ठिकाणी सरसावून उभे राहिले आणि त्यांना त्याच्यात यश मिळालं. आता यावेळेला एकूण ठाणे जिल्हा हा सगळ्यात मतदार असलेला, जवळजवळ 33% मतदार ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. भविष्य काळामध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या संपूर्ण 5च्या 5 जिल्ह्यांची एकूण कामाची असलेली बाजू निरंजन डावखरे नेटानं मांडतील. एकूणच आनंद परांजपे यांनी मगाशी फार व्यवस्थित सूचना केलेल्या आहेत. म्हणजे एक कसा मांडावा, म्हणजे ते मराठी मांडलं तर ते 9 होतं, इंग्रजी मांडलं तर ते 7 होतं आणि त्याच्यामुळे ते मत बाद होतं. घडी करताना सुद्धा अशीच केली तर ती समोरची शाई लागली तर ती तिथंच उमटते, पण उलटी केली तर तो मत बाद होण्याची शक्यता असते. आता ह्या गोष्टी पदवीधरांना कोणी सांगायची गरज नाही, परंतु कधी कधी छोट्या छोट्या चुका मोठ्या मोठ्या लोकांकडून होतात.
आणि या मोठ्या मोठ्या लोकांना कधी कधी प्रेमानं समजावून सांगण्याची गरज आहे. मला विश्वास आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं आता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत, परंतु आमच्या दृष्टिकोनातून देवेंद्रजी फडणवीस ही इज आवर लीडर. म्हणजे मी तर ओपन बोलतो, म्हणजे प्रोटोकॉल म्हणून एकनाथजी शिंदे या राज्याचे प्रमुख आहेत, परंतु पार्टीच्या अनुषंगानं देवेंद्रजी फडणवीस यांच्या अनुषंगानंच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कारभार चालतो आणि तो भविष्य काळामध्ये चालणार आहे. निरंजन डावकर आता या वेळेला मताचा उच्चांक करायचा आहे. निवडून येणाऱ्याच्या म्हणजे काय दोनदा झाले म्हणजे तिसऱ्यांदा होणारच आहे, परंतु पुन्हा या मतदारसंघामधून पलीकडचे लोक उमेदवारी भरू का नको भरू अशा प्रकारची त्यांच्यामध्ये तुझ्या असलेल्या दबदब्याची एक दरारा निर्माण व्हावी. भीती नको, भीती वाटणं म्हणजे दहशत वाटणं. दरारा निर्माण व्हायला पाहिजे. तो होईल. 26 तारखेला पाऊस पडणार, हा मतांचा पण पडणार आणि नॅचरल पाऊस पण पडणार, म्हणून त्या सर्व गोष्टींचं नियोजन करायला लागणार आहे. आज सकाळी नवी मुंबईमध्ये आम्ही मिटिंग घेतली. 111 वॉर्डच्या सर्व लोकांना 11,000 मतं आहेत, म्हणजे प्रत्येक वॉर्डमध्ये 100 मतं आहेत. संदीप नाईकांनी प्रत्येक मतदाराला आपल्या कार्यकर्त्याला 15 मतांची जबाबदारी दिलेली आहे. आणि सकाळी सुरुवात झाल्यापासून तासागणिक किती मतदान झालं याचं आपल्या सेंटरला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन आली पाहिजे आणि मॅक्झिमम मतदान होईल आणि त्याच्यातलं मॅक्झिमम निरंजन डावकर यांच्या पारड्यात पडेल याकरता आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावं. एकूण पानसे तुम्ही नको पाठीमागे राहणार. तुम्ही असे कसं तुम्ही निराश नाही झाले. तुम्ही काय बोलले मनपूर्वक आनंदानं यांनी सगळं तुम्ही बोललात आणि ते खरं आहे. देर इज डिसिप्लिन इन युअर पार्टी. तुमच्या पक्षामध्ये शिस्त आहे. अविनाश ही गोष्ट ॲडमायर. म्हणजे टोकाला गेलेला माणूस आदेश दिल्यानंतर पाठीमागे येतो. पक्ष किती मोठा आहे, त्याचा डोलारा किती मोठा आहे त्याच्यापेक्षा त्या पक्षामध्ये काय सिस्टीम आहे ही पण महत्वाची असते. आणि ती त्या बाबतीमध्ये आता कोणी तुमचं कौतुक करेल न करेल, पण मी ओपनली सांगतो देर इज डिसिप्लिन विथ युअर पार्टी. आणि मगाशी पानसी तुम्ही सांगितल्याप्रमाणे 1 जुलैला आपण परत जल्लोष करण्याकरता परत भेटू असा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण निरंजन डावकर यांना विश्वास देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नाईक साहेब. आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आपला माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहता येतं असं सन्माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेब, आपणास विनंती करते की या निमित्ताने आम्हा सर्वांना आपण संबोधित करावं. सन्माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेब. आपल्या सगळ्यांचा, मी लाडके म्हणणार नाही, आपल्या सगळ्यांचा लाडका निरंजन वसंत डावखरे यांच्या पदवीधर मतदारसंघाच्या शिवसेना, भाजप, मनसे, राष्ट्रवादी मित्रपक्ष युतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या या नियोजनाच्या बैठकीकरता उपस्थित आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, आपले नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याचे बांधकाम मंत्री, आपल्या ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र श्री रवींद्र चव्हाण साहेब, ज्येष्ठ नेते गणेशजी नाईक साहेब, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार मंदाताई म्हात्रे, प्रतापजी सरनाईक, गीता जैन, रमेशजी पाटील, प्रशांत ठाकूर,
महेश चौगुले, कुमार ऐलानी, माजी खासदार राजेंद्र गावित, रवींद्र फाटक, नरेंद्रजी मेहता, राष्ट्रवादीचे आनंद परांजपे, प्रमोद हिंदूराव, आमदार उमाताई खापरे, मनसेचे नेते अभिजित पानसे, अविनाश जाधव, आरपीआयचे भास्कर वाघमारे, सगळ्यांची नावं घ्यायला पाहिजेत कारण नुकतीच निवडणूक झालेली आहे त्याच्यामुळे, आणि जमलेल्या सर्व व्यासपीठावरील मान्यवर, आज आपण सर्व आपल्या महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहात. मी प्रथम तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो की या नरेश मस्के सारख्या रस्त्यावरील कार्यकर्त्याला आपण 12 दिवसात खासदार केलेला आहे आणि आपण जी प्रचंड अशी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीमुळे हा नरेश मस्के खासदार पदावरती घासून नाही तर ठोकून आलेला आहे, केवळ आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे. आणि लगेचच पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागली. निरंजन आणि आमची नेहमीच चर्चा होत होती कशा पद्धतीने तयारी करायची, कशा पद्धतीने लोकांसमोर जायचं, आणि बातमी आली की आमच्या अभिजित पानसेने फॉर्म भरला किंवा फॉर्म भरणार म्हणून त्यांनी जाहीर केलं. सगळ्यात मोठा पोटात गोळा माझ्या आला, कारण अभिजित पानसे पण माझा मित्र आणि निरंजन पण माझा मित्र, परत दोघांनीही निवडणुकीमध्ये प्रचंड असं काम केलेलं आहे. निवडणूक झालेले 5-6 दिवस होत आहेत, सगळे पत्रकार ह्या दोघांना सोडून माझ्या पाठीमागे की आता नरेश मस्के आपण काय करणार. मी त्या दिवशी फोन बंद केला आणि नाशिकला पळून गेलो, कारण आता उत्तर काय देणार. उत्तर जर निरंजन डावखरे योग्य म्हटलं की अभिजित पानसेला राग येणार, अभिजित पानसे योग्य म्हटलं तर निरंजनला राग येणार. मी आपलं रवींद्र चव्हाण साहेबांना फोन केला, चव्हाण साहेब अहो मिटवा आहे लवकर. मी रोज निरंजनला फोन करायचो, निरंजन हा विषय थोडासा संपव रे लवकर, फडणवीस साहेबांना सांग. एक वेळेस अभिजित पानसेला फोन केला आणि बोललो जरा बघूया काय त्याचं मन परिवर्तन होतं का. अभिजितला म्हणालो अरे किती नोंदणी केलीस तू, तर माझी एवढी, अरे निरंजनने एवढी मोठी नोंदणी केलेली आहे. अभिजितने त्याच्या पुढचा आकडा सांगितला, बोलो झालं असं वाटोळं झालं. बोललो आता करायचं काय. पण खास करून फडणवीस साहेब मी तुमचे आभार मानेल की सगळ्यात मोठ्या संकटातून तुम्ही मला वाचवलं. कारण महायुती म्हणून निरंजनचं काम तर करायचं आहे, पण महायुतीमध्ये अभिजित पानसे पण आहे. अभिजित पानसे निरंजनचं काम केलं तर म्हणणार हा गद्दार आहे. बघा मला लगेच ऐसान फरामोश कृतज्ञ आहे. आणि अभिजित तर मित्र लहानपणापासून, माझ्या अगदी डिझाईन बनवण्यापासून या इलेक्शनच्या अभिजितनी त्याच्यामध्ये सहभाग. अविनाशचा चेहरा मला आठवला. आता करायचं काय, परंतु केवळ फडणवीस साहेबांनी ती भूमिका घेतली आणि म्हणून आज अतिशय सलोख्याने आणि अतिशय आनंदपूर्ण वातावरणामध्ये आज या ठिकाणी पण महायुतीमध्ये आपण एकत्र बसलेलो आहोत. निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित आहे. काही त्याला, कारण विरोधकांचा उमेदवार कोण आहे, काय किरकिर आहे, काहीही कोणालाच माहिती नाही, नावही कोणाला माहिती नाही आहे. त्यामुळे निरंजनजी निवडून येणार. परंतु नरेश मस्केच्या निवडणुकीत जसे तुम्ही संध्याकाळी सगळे जमत होते, नरेश मस्के आगे बढो हम तुम्हारे साथ है, रोज आपल्या वॉर्डात रॅली काढत होते, तशी ही निवडणूक नाही आहे. माझं निरंजनला विनंती आहे की उद्याच्या दिवसामध्ये वॉर्ड वाईज आपण त्यांचे पोस्टल ॲड्रेसनुसार जर आपण ती यादी दिली तर आम्ही शिवसेनेकडनं जी काही जबाबदारी आहे, खासदार म्हणून तर माझी जबाबदारी आहेच. आज आम्ही सरनाईक साहेब आणि आम्ही मीरा भाईंदरमध्ये होतो, नरेंद्रजी मेहता होतो, तर त्या ठिकाणी कशा बैठका लावायच्या त्याचं नियोजन सुद्धा सरनाईक साहेबांनी केलेलं आहे. काल मी नवी मुंबईत स्वतः गेलेलो, आमचे पक्षाचे पदाधिकारी होते, त्यांच्या वतीने कशा पद्धतीने प्रचार करायचा त्याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे. पण लवकरात लवकर आम्हाला वॉर्ड वाईज जरी काढून दिलं, विभाग वाईज जरी आपले जे काही मतदार आहेत त्यांची नावं जर आपण काढून दिलीत तर आमच्या लोकांनी त्या लोकांपर्यंत आमचा संपर्क साधता येईल आणि निवडणुकीच्या दिवशी त्यांना त्या मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यायची. जास्त आरडाओरड करायची नाही आहे, जास्त बोंबाबोंब पण करायची नाही. आपण त्या मतदाराशी गाठायचा आहे, संपर्क साधायचा आहे. कारण बऱ्याच जणांना ह्या निवडणुकीमध्ये बऱ्याच जणांनी रोल केलेला नाही आहे, बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांनी रोल केलेला नाही आहे. मला माहीत आहे, जर कोणी किती काय बोललं
तरी सिनेटची निवडणूक असेल किंवा या पदवीधरमध्ये जास्त काही असा कोणाचा पदाधिकाऱ्यांचा सहभाग नसतो. ठराविक लोक हल्ली म्हणजे मागच्या निवडणुकीपासून ही निवडणूक होते ही तरी लोकांना कळली, नाही तर यापूर्वी ही निवडणूक कधी होते काय होते हे सुद्धा कोणाला माहीत नव्हतं. परंतु तुम्हाला पक्षाच्या वतीने त्या त्या एरियातील त्या त्या पदाधिकाऱ्यांच्या व ती यादी तुम्हाला दिली जाईल आणि त्यानुसार तुमचे जे काही त्यांच्याशी संपर्क असतील, जर संपर्क नसेल प्रयत्न करा. उगाच ओढून ताडून कोणाला तरी 10 वेळा त्याच्या घरी जाऊ नका, कारण तो पदवीधर आहे आणि वेळ काळ सगळ्या गोष्टी पाळा. कधी लोकांशी आपण संपर्क साधणार आहोत ती वेळ पाळा, नाही ती रात्री 11 आणि 12 वाजता तुम्ही त्याच्याकडे जा निरंजन मत द्या, देणार असेल तो पण देणार नाही. त्यामुळे ह्या सगळ्या काळजी आपण घेऊया. पक्षाचे पदाधिकारी, शहर प्रमुख असतील, आमचे विभाग प्रमुख असतील, नगरसेवक असतील, तुम्हाला यादी उद्या जर यादी निरंजनजी डावखरे यांच्याकडनं आली तर त्यांचं पत्र असेल आणि त्यांचे काही पॅम्पलेट्स असतील ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करायचं आहे. आणि निरंजनजी डावखरे यांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि शिवसेना म्हणून आणि आम्ही कुठेही कमी पडणार नाही. ज्या पद्धतीने ठाणा लोकसभेमध्ये मला निवडून आणण्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्याच पद्धतीने या ठिकाणी मी शब्द देतो की आमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खासदार साहेब. आणि निरंजनजींचे सगळे डाव खरे व्हावेत म्हणून त्यांना पाठिंबा देणारी पत्र आज माननीय उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये आपण त्यांना देतोय. सर्वप्रथम मी आमंत्रित करते महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनचे नरेश पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना की कृपया आपला पाठिंबा जाहीररित्या त्यांनी इथे निरंजनजींना द्यावा आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पाठिंब्याचं हे पत्र आपण निरंजनजींना देतोय. त्याबरोबर कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ रजिस्टर से राजू कांबळे यांना तयार राहण्याची विनंती करते. कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ आणि आता मेस्ताचे नरेश पवार पाठिंब्याचं पत्र देत आहेत. कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे राजू कांबळे कृपया आपण आपलं पाठिंब्याचं पत्र निरंजनजी डावखरे यांना सुपूर्द करावं. त्या पाठोपाठ आमंत्रित करते महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना. महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना सन्माननीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करते की आपल्या पाठिंब्याचं हे पत्र सन्माननीय श्री निरंजनजी डावखरे यांना सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण सुपूर्द करावं. ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघ यांनाही विनंती करते की कृपया आपल्या पाठिंब्याचं पत्र आपण निरंजनजींना द्यावं. ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघ. त्या पाठोपाठ ठाणे जिल्हा कला अध्यापक संघ आपणासही विनंती करते की आपल्या पाठिंब्याचं पत्र आपण निरंजनजींना द्यावं. ठाणे जिल्हा कला अध्यापक संघ. मनीषाताई कायंडे आमदार विधान परिषद आपलं मनपूर्वक स्वागत. ठाणे जिल्हा कला अध्यापक संघ श्री विजय पवार आणि त्यांचे सर्व सहकारी आपणास विनंती करते की आपल्या पाठिंब्याचं पत्र कृपया आपण निरंजनजींना द्यावं. झालं. मेस्ता कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्य छत्रपती शिक्षक संघटना, ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि ठाणे जिल्हा कला अध्यापक संघ या सर्व संघटनांनी आज जाहीररित्या निरंजनजी डावखरे यांना आपल्या पाठिंब्याचं पत्र आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये दिलेलं आहे. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करून त्यांना आसनस्थ होण्याची विनंती करते आणि आपले उमेदवार सन्माननीय श्री निरंजनजी डावखरे यांना विनंती करते की कृपया या निमित्ताने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार ॲडव्होकेट निरंजन वसंत डावखरे आपणास विनंती आहे की कृपया आज आपण या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करून उपस्थितांशी संवाद साधावा.
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या होऊ घातलेल्या 26 तारखेला जी निवडणूक होऊ घातले त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनाने या इकडे जी प्रचार सभा ठेवले त्या प्रचार सभेला ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे आणि ज्यांचा आशीर्वाद नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक संजीवनी देतो ते आपल्या सर्वांचेच लाडके सन्माननीय फडणवीस साहेब, त्याचबरोबर मंचावर उपस्थित या कोकणामधले खऱ्या अर्थाने कोकणाचे सुपुत्र आणि सातत्याने पायाला भिंगरी लावून एक जरी ते कोकणाचे नेते आहेत पण एक कार्यकर्ता म्हणून जे सेमीच कार्यकर्त्यासारखेच धावत असतात ते आपले सर्वांचे लाडके नेते सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय कपिलजी पाटील साहेब, आपल्या सर्वांचेच लाडके दादा सन्माननीय गणेशजी नाईक साहेब, ठाण्याचे खासदार आणि ज्यांच्यावर सगळ्यांचं आपलंसं आपला माणूस म्हणून ज्यांची एक ओळख आहे ते सन्माननीय नरेशजी मस्के साहेब, मंचावर उपस्थित मंदाताई, माधवीताई, संदीपजी नाईक, गीताताई जैन, श्री रमेशजी पाटील, प्रताप सरनाईक साहेब, सन्माननीय फाटक साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, खऱ्या अर्थाने एक फार मोठी शक्ती आपल्या सगळ्यांची माझ्या मागे आशीर्वाद रूपी आहे माननीय हिंदूराव साहेब आहेत. माझ्या पहिल्या निवडणुकीपासून ज्यांची नेहमीच मला साथ लागले ते सगळेच नेते आज मंचावर उपस्थित आहेत आणि आपल्या सगळ्यांचाच प्रेम आशीर्वाद असा नेहमीच जे समोर बसलेले आहेत त्यांच्या माध्यमाने पण भेटत राहिलेला आहे. या मतदारसंघामध्ये जसं दादांनी मगाशी नाईक हो आणि ज्यांची साथ आणि मैत्रीचा हात भेटला ते सन्माननीय अभिजितजी पानसे, अविनाशजी, सर्व मंचावरचे उपस्थित मान्यवर. खरं तर आपल्या सगळ्यांना फडणवीस साहेबांना ऐकायचं आहे आणि त्याच्यामुळे मी तिकडे पण माना हालायला लागलेत. तर त्याच्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही. फक्त माझं स्वार्थ या इकडे निवडणुकीचा आहे आणि त्याच्यामुळे निवडणुकीच्या दृष्टिकोनाने या 26 तारखेला होऊ घातलेल्या जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना एक फार मोठी ताकद, फार मोठी शक्ती खरं तर या पूर्ण कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि त्याचबरोबर मनसे आहे, त्याचबरोबर शिवसेना आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादीची जी संस्थात्मक ताकद आहे, महायुतीची पूर्ण ताकद या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची जर आपण बघितली तर निश्चितपणे या मतदारसंघामध्ये मोठं यश हे आपलं नक्कीच आहे. फक्त आपल्याला कुठेही गाफील राहायचं नाही आहे. कारण मगाशी जसं नाईक साहेबांनी सांगितलं की 26 तारखेला पाऊस येण्याची शक्यता जास्त आहे कारण जूनचा तो शेवटचा आठवडा आहे आणि त्याच्यामुळे जर आपल्याला सगळ्यांना लक्षात असेल तर मागच्या निवडणुकीतही आपल्याला या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस मतदान होतं त्यावेळेस सिंधुदुर्ग आणि पालघर या 2 जिल्ह्यांमध्ये एवढा पाऊस होता, म्हणजे सगळ्याकडेच पाऊस होता. सकाळी 6ला पाऊस सुरू झाला, रात्री 9ला पाऊस थांबला, पण या 2 जिल्ह्यांमध्ये जवळपास पूर परिस्थिती असतानाही आपलं मतदान आपण 100% करून घेतलं. त्याचं कारण होतं की आपण त्याच्यामध्ये नियोजन केलं होतं आणि त्याच्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून प्रत्येक मतदाराला त्या दिवशी काढणं आणि त्याचं मतदाराचं कसं वेळ वाचेल, आपलं मतदान कसं करावं या सगळ्या गोष्टींची माहिती आपण त्यांच्यापर्यंत पोचवलेली आहे. माझं कार्य या मतदारसंघामध्ये गेली 2 टर्म आपल्यासमोर कर्तव्यपथ या कार्य अहवालाच्या माध्यमाने मी समोर ठेवलेलंच आहे. मग त्याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रातले जे प्रश्न असतील, शैक्षणिक क्षेत्रातले जे प्रश्न असतील, त्याचबरोबर नॉन टीचिंग स्टाफचेही अनेक प्रश्न सोडवण्यामध्ये निश्चितपणे मला सभागृहाच्या माध्यमाने एक चांगलं यश भेटलं. MPSC UPSCचे विद्यार्थी आहेत, या सगळ्यांच्याही जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या मागे माननीय फडणवीस साहेबांनी नेहमीच मदत केलेली आहे. BMSच्या विद्यार्थ्यांचा साहेब एक फार मोठा प्रश्न आणि आपल्याकडे अर्थ खातं होतं त्यावेळेसचा हा एक प्रश्नही मार्गी त्यावेळेस लागला होता. BMSच्या विद्यार्थ्यांचा किंवा BMSचे जे डॉक्टर्स होते त्यांचं मानधन हे त्यांना योग्यरित्यामध्ये शासनाकडनं त्यावेळेस भेटलं आणि त्याच्यामुळे या सगळ्या कार्याच्या शिदोरीवर आणि आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्याच्या जीवावर या मतदारसंघामध्ये आपण ज्यावेळेस निवडणूक लढतोय त्यावेळेस निश्चितपणे आपण चांद्यापासून बांद्यापर्यंत हा जो मतदारसंघ आहे याच्यामध्ये फार मोठ्या ताकदीने प्रत्येक मतदारापर्यंत सुनियोजित पद्धतीमध्ये म्हणजे मग 15-20
मतदारांची जबाबदारी घेऊन आपल्याला मतदान उतरवायचं आहे. मगाशीच खरं तर परांजपे साहेबांनी मतदान कसं करायचं याबद्दल सविस्तररित्या आपल्याला सांगितलंच आहे की मराठीतला 1 काढला तर तो 9 आहे म्हणून आपलं मतदान बाद होऊ शकतं, इंग्रजीतला 1 काढला तर ते 7 आहे म्हणून आपलं मतदान बाद होऊ शकतं. जो स्केचपेन आणि मार्कर मतदान केंद्रावर आहे तोच आपल्याला वापरायचा आहे. आणि त्याचबरोबर मतदान केल्यानंतर आपल्याला मतदारांना आवर्जून सांगायचं आहे की मतपत्रिका ही उभी फोल्ड करायची आहे, कारण स्केचपेन किंवा मार्करची शाई ही ओली असते आणि त्याची इम्प्रेशन जर उमटली तर जर आडवं फोल्ड केलं तर खालच्या नावावर इम्प्रेशन येऊ शकतं आणि त्याच्यामुळे आपलं मतदान बाद होऊ शकतं. आपण जर उभं फोल्ड केलं तर ते नावावरच इम्प्रेशन येतं आणि मतदान बाद होणार नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा मतदारांना सांगणं गरजेचं आहे, कारण आपण फार मेहनतीने एक एक मतदाराचं नियोजन करतोय आणि त्याला मतदान केंद्रावरती नेण्याचं आपल्या सगळ्यांचं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये कुठलंही आपल्या हक्काचं मत बाद होता कामा नये या पद्धतीचं नियोजन आपल्या सगळ्यांच्या माध्यमाने होईल असा विश्वास मला आहे. येत्या 26 तारखेला डावखरे निरंजन वसंत असं नाव त्या बॅलेट पेपरवर आहे आणि डावखरे निरंजन वसंत या नावासमोर आपल्या माध्यमाने सर्व मतदारांना विनंती व्हावी की त्यांचं प्रथम पसंतीचं मत भेटून या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराला म्हणजे मला मोठं यश भेटावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद डावखरे साहेब. सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य सन्माननीय माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब आपणास विनंती करते की या निमित्ताने आम्हा सर्वांना आपण संबोधित करावं. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे महायुतीचा महायुतीचा कोकण पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित आदरणीय देवेंद्रजी, त्याचबरोबर सन्माननीय संपूर्ण व्यासपीठ, माझ्या समोर उपस्थित सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि त्याचबरोबर विविध शिक्षक संघटना, शिक्षकेतर संघटना, आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांचं सभागृहात आगमन झालेलं आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचं आपल्या या मेळाव्यास आगमन झालेलं आहे. महायुतीच्या वतीने शिंदे साहेबांचं मनपूर्वक स्वागत. आणि निरंजनजी डावखरे आपणास विनंती करते की आपण कृपया शिंदे साहेबांचं स्वागत करावं. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं या मेळाव्यास आगमन झालेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीने उमेदवार श्री निरंजनजी डावखरे यांना विनंती करते की कृपया शाल आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं आपण स्वागत करावं. नामदार सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मनस्वी आभार व्यक्त करते आणि चव्हाण साहेब विनंती करते की कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. खरं तर आपण सर्वजण आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. परंतु या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या संदर्भामध्ये थोडीशी अधिक माहिती
कार्यकर्ता म्हणून आणि आपण सर्वजण या निवडणुकीमध्ये जी प्रमुख भूमिका आपल्याला नोंदवायची आहे, त्यामुळे या सर्व गोष्टीची आपल्याला सर्वांना माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण पालघरपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत असणारा हा संपूर्ण विधान परिषदेचा असणारा मतदारसंघ, पूर्वी या मतदारसंघामध्ये जे मतदान नोंदवलं जायचं ते मतदान अत्यंत कमी आणि अल्प असं मतदान असायचं. परंतु हायकोर्टाच्या काही निर्णयामुळे प्रत्येक निवडणुकीला नव्याने मतदान नोंदवावं अशा पद्धतीचा एक आदेश झाल्यानंतर तेव्हापासून म्हणजे गेल्या निवडणुकीपासून या मतदारसंघामध्ये होणारी नोंदणी ही मोठ्या प्रमाणामध्ये होताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसते. यावेळेला तर यामध्ये अधिक भर पडला आहे. ही फिजिकल पद्धतीने जी नोंदणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत होती, आत्ता या निवडणुकीमध्ये फिजिकल नोंदणी तर झालीच आहे, परंतु त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नोंदणीचे प्रक्रियेमध्ये त्यांना स्कोप असल्यामुळे ही संपूर्ण नोंदणी जवळजवळ 2,26,000पेक्षा जास्त नोंदणी ही पूर्णच्या पूर्ण 5 जिल्ह्यामध्ये झालेली आहे. या 5ही जिल्ह्यांमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे 98,000पेक्षा जास्त नोंदणी ही ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ही निवडणूक तोच उमेदवार जिंकतो ज्या उमेदवाराबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची असणारी फौज असते, तोच उमेदवार या निवडणुकीमध्ये यशापर्यंत जातो. कारण या निवडणुकीची प्रक्रिया एकदम वेगळी आहे. बॅलेट पेपरच्या माध्यमातून ही निवडणूक होत असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया कशी असते, मतदान कसं करावं, या सगळ्या गोष्टी मतदारांपर्यंत प्रत्यक्षपणे जाऊन सांगणं, त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी कसा भाग घ्यायचा आहे हे त्यांना समजून सांगणं, या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांनी जाऊन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी सर्वांनी या निवडणुकीमध्ये नक्की काय करावं, तर या सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व पक्षातील असणाऱ्या कार्यकर्त्यांनी, महायुतीच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी ज्यांनी मतदार नोंदणी नोंदवली आहे, त्यांचा त्या मतदारावरती प्रत्यक्षपणे प्रभाव आहे, त्या सर्व मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या नावाच्या समोर असणाऱ्या चौकोनामध्ये सिंगल लाईन ही मतदान म्हणून करण्यासाठी आपण त्यांना सांगणं हे गरजेचं आहे. आपल्यापैकी असणारे प्रत्येक जण ज्यांनी या मतदान नोंदणीमध्ये प्रक्रियेमध्ये भाग घेतलाय, त्यांनी या सगळ्या नोंदणीमध्ये आपण आपले मतदार हे मतदान केंद्रापर्यंत कसे जातील याची सगळ्याची नोंद घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या भागांमध्ये, त्यांच्या त्यांच्या वार्डांमध्ये त्या त्या ठिकाणी असणारं मतदान जे आहे, कमीत कमी एकेका कार्यकर्त्यांनी, एकेका पदाधिकाऱ्यांनी 15 ते 20 मतांची जबाबदारी ही त्यांच्याबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण एकच मतदान केंद्र आहे, पावसाची वेळ आहे, 26 जून ही तारीख आहे, त्यामुळे या सर्व मतदारांना घरातून मतदान केंद्रापर्यंत नेणं, मतदान सकाळी जेव्हा सुरू होणार आहे, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान आहे, आपण आपल्याला दिलेल्या जबाबदारीतील 15 ते 20 मतदार जे आहेत हे मतदान करतायत की नाही किंवा करण्यासाठी त्यांना आपण घेऊन जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. मी हे यासाठी सांगतोय की आपण ज्या मतदारसंघामध्ये काम करतो त्या ठिकाणी आपल्याला एकत्रपणे मतदार असतात, परंतु तरी सुद्धा मतदान जे आहे ते 50% जास्त जर करायचं असेल तर आपल्याला अनेक प्रयत्न करावे लागतात. हे तर मतदान जे आहे हे स्कॅटर आहे. पूर्णच्या पूर्ण 39 मतदारसंघामध्ये जवळजवळ 39 मतदारसंघामध्ये 2,30,000 आहे. याचा अर्थ लक्षात घ्या की प्रत्येक इमारतीमध्ये
कमीत कमी 1, 2 किंवा 5 किंवा 10 याच्यापेक्षा जास्त असणार नाही. त्यामुळे आपण या मतदार यादीबद्दल सतर्क राहणं. पूर्णच्या पूर्ण मतदार यादीमध्ये काही पत्ते जे आहेत ते फक्त थोडंच लिहिलेले पत्ते आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये उदाहरणार्थ नवापाडा लिहिलेलाच फक्त तेवढंच नाव असू शकतं, नवापाडा ठाणे. तर आपल्याला सर्व कार्यकर्त्यांना तिथले असणारे मतदार जे आहेत त्यांची थोडीशी ओळख असते. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःचे एफर्ट्स यामध्ये घालणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक मतदाराला ओळखणं आणि त्या मतदाराला मतदान केंद्रापर्यंत नेणं हे अत्यंत गरजेचं आहे. माझ्या अगोदर आणि आपल्याला सर्वांना ज्यांना या निवडणुकीची प्रक्रिया माहीत आहे त्यांना याची उजळणी होईल. परंतु ही मतदान प्रक्रिया समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये मतदान करत असताना मतदान कसं करावं हे आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. हे बॅलेट पेपरवरचं मतदान आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण आपल्या मतदाराला वारंवार हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे की आपण आपल्या खिशातील पेन किंवा आपल्या पर्समधला पेन हा वापरायचा नाहीये. आपण आपल्याला त्या मतदान केंद्रामध्ये जो पेन असेल, जो मार्कर असेल, जो स्केच पेन दिला असेल त्यानेच आपल्याला त्या मतपत्रिकेवरती ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या समोर सिंगल लाईन एवढंच, वरची लाईन खालची लाईन आजूबाजूची कोणतीही नाही, चौकोन जो दिलेला आहे त्या चौकोनाच्या आतमध्ये कोणत्याही लाईनला टच न करता ती सिंगल लाईन जी आहे ती सिंगल लाईन फक्त करायची आहे. हे आपण सांगितलं पाहिजे. हे यासाठी सांगितलं पाहिजे की गेली वर्षानुवर्ष ज्यावेळेला मतमोजणीसाठी आम्ही जातो हे सर्वच्या सर्व मतदार जरी सुशिक्षित असले तरी सुद्धा झालेल्या मतदानाच्या 5 ते 10% मतदान हे इनव्हॅलिड होतं, चुकलेलं असतं. मतपत्रिकेमध्ये हे काय होतं, कशासाठी होतं, तर त्याची कारणं काय असतात. तर मतपत्रिकेवरती कुठेतरी आपण याच्या व्यतिरिक्त कुठेतरी मार्क करतो, कुठेतरी आपल्याला वाटतं म्हणून आपली साईन करतो, कुठेतरी आपल्याला वाटतं म्हणून आपण त्याच्यावरती मोबाईल नंबर लिहितो, काहीतरी सांकेतिक खूण करतो, स्टार काढतो, काहीतरी करतो. हे करायचं नाहीये. आपण त्याच्यावरती फक्त सिंगल लाईन जी आहे तेवढीच आपण सर्वांनी करायची आहे. मतपत्रिकेमध्ये चुकण्याची जी कारणं आहेत ती कारणं वेगवेगळी असू शकतात. आपण आपल्या मतदार जो आहे त्याची ग्रेडिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. ग्रेडिंग कासाठी करायला हवी. आपल्याला जे मतदान मिळणार आहे त्याला A करायला पाहिजे, जे कदाचित मिळू शकतो त्याला B करायला हवा, आणि जे मतदान आपल्याला मिळणारच नाही त्याच्याबद्दल विचारच करायचा नाही, त्याला C काढून त्याच्याकडे जायचं सुद्धा नाहीये, त्याला मतदान केंद्रापर्यंत आणण्याचा कोणताही आग्रह आपण करायचा नाहीये. याचं सगळ्याचं नियोजन तुम्हाला आम्हाला सर्वांना करायला हवं. हे मतदान करत असताना सकाळपासून मतदान केंद्रामध्ये आपण काय करायला हवं. मतदान ज्या ठिकाणी बूथ आहे त्या बूथवरच्या असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी, प्रमुख कार्यकर्त्यांनी याची नोंद घेतली पाहिजे की जो मतदार मतदान केंद्रामध्ये जातोय, जी महिला असेल तर महिलेला कोणालाही त्या आतमध्ये जात असताना तिने पर्स घेऊन जाता कामा नये, तिने मोबाईल हातात घेऊन जाता कामा नये. फक्त जाताना फोटो आयडेंटिटी तिच्याबरोबर असला पाहिजे. किंवा मतदार जो आहे त्या मतदार पुरुष असेल तर तो पुरुष मतदार असेल तर त्याच्या खिशाला जर पेन असेल, मोबाईल हातात असेल तर हे सगळंच्या सगळं त्याच्याकडून काढून घेतलं पाहिजे. का काढून घेतलं पाहिजे तर खिशातून असणारा पेन, रोज वापरातला असणारा पेन, त्याच्यानेच आपल्याला लिहिण्याची सवय असते, आणि ती सवय असल्यामुळे आपण आपल्या मतपत्रिका जी आहे त्या मतपत्रिकेवरती त्याच पेनने लिहितो आणि त्यामुळे ती मतपत्रिका बाद होते. आतमधल्याच असणाऱ्या पेनने किंवा मार्करने जो देणार आहे त्यानेच आपल्याला मतपत्रिकेच्या समोर ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या समोर आपल्याला ज्या चौकोन आहे त्या चौकोनामध्ये सिंगल लाईन करणं गरजेचं आहे. ही मतपत्रिकेमध्ये चूक कधी होते तर आपण आपल्या मतदारापर्यंत 2दा-3दा गेलं पाहिजे. आपल्या मतदाराला शक्यतो चूक कधी होते तर चूक त्यावेळेलाच होते की ज्या वेळेला आपल्यासारख्या काही मतदार असतात की ज्यांच्याकडे चष्मा असतो, त्यांना लांबचं आणि दूरचं असं दोन्ही बाजूचे कोणते ना कोणतरी चष्मे असतात, आणि मग घाईघाईमध्ये कदाचित तो चष्मा लावत नाही. त्याने चष्मा न लावल्यामुळे तो नंतर मग मतदान केंद्रामध्ये ज्यावेळेला जातो, आता मी आलोच आहे
आलोच आहे म्हणून मी करून टाकतो, परंतु जो चौकोन जो आहे तो अत्यंत लहान चौकोन असतो. तो लहान चौकोन असल्यामुळे तो सिंगल लाईन तर काढतोच, परंतु ती सिंगल लाईन वरच्या लाईनला किंवा वरच्या असणाऱ्या समासामध्ये किंवा खालच्या असणाऱ्या समासामध्ये कुठेतरी जॉईंट होते आणि म्हणून आपली ती मतपत्रिका इनव्हॅलिड होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण पाळायच्या आहेत. दुसरं आणि महत्वाचं काय तर लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या बरोबर असणारा मतदार जो आहे त्या मतदाराला वारंवार सांगितलं पाहिजे की तुम्ही जाताना कुठेही मतदान केंद्रावरती मतदान करताना चहा नाश्ता आपण घरातून करून जायचा आहे. आपण हे सांगितलं यासाठी पाहिजे, घरात त्याला सांगितलं पाहिजे आपल्याला जर गोळ्या घ्यायच्या असतील, डायबिटीस असेल, गोळ्या घ्यायच्या असतील तर गोळ्या सुद्धा खाऊन गेलं पाहिजे. याचं कारण असं आहे की मतदान केंद्र हे जवळजवळ तालुका लेवलवरती असणारं मतदान केंद्र आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी जाण्यासाठी अर्धा तास तरी निदान लागतो आणि रांगेत पुन्हा अर्धा तास. ज्या वेळेला त्याचा नंबर येतो त्यावेळेला आपोआप त्याने नाश्ता केला नसेल किंवा त्यांनी त्याची औषधं घेतली नसतील तर आपोआप रोजच्या सवयीप्रमाणे त्याचे हातपाय कापायला लागले तर तो सिंगल लाईन ज्यावेळेला काढतो त्यावेळेला ती सिंगल लाईन कुठेतरी काढताना हातपाय कापला तर ती सिंगल लाईन होत नाही, तिला एक वेगळ्या पद्धतीने त्याचं चित्र निर्माण होतं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपल्या मतदाराला आपण सिंगल लाईनच काढायला सांगितली पाहिजे. मराठी एक काढणं हे आपल्याला अत्यंत घातक आहे. कारण या मतपत्रिकेमध्ये 13 उमेदवार आहेत. 13 उमेदवार असल्यामुळे कदाचित त्याचा आकडा जो आहे तो आकडा त्याने एक काढला, परंतु मतमोजणी करणारा त्याला असं कदाचित वाटलं की तो इंग्रजी 9 आहे, मग ती मतपत्रिका जी आहे ती 9 म्हणून तिला काउंट केलं जातं. म्हणून आपण आपलं हक्काचं जे मतदान आहे त्यामध्ये जी आपल्याला आता आपल्याकडे जो कागद दिलेला आहे किंवा डमी पेपर आता यानंतरच्या काळामध्ये आपल्याला 15 लोकांना ज्यांना जबाबदारी देणार आहेत त्यांच्याकडून ती पूर्णच्या पूर्ण आपल्याला प्रक्रिया समजून घेऊन ती प्रक्रियेमध्ये त्यांनी पुन्हा त्याचा सराव करण्यासाठी देणार आहोत. त्यावेळेला ॲडव्होकेट निरंजन डावकरे यांच्या समोर सिंगल लाईन म्हणजे सिंगल लाईन, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही प्रकार आपण सांगायचा नाहीये. मला खात्री आहे की इथे असणारा पूर्णच्या पूर्ण महायुतीचा असणारा कार्यकर्ता, इथे असणारे शिक्षक आणि इथे असणारे सर्व शिक्षकेतर कर्मचारी असतील, या सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये ॲडव्होकेट निरंजन डावकरे साहेबांना पाठिंबा दिलाय. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पाठिंबा देऊन होणार नाहीये. तुम्हाला आम्हाला सर्वांना मतदान केंद्रापर्यंत मतदार घेऊन जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. होणारं मतदान जे आहे, होणाऱ्या मतदानाच्या निम्म मतदान हे पहिल्या पसंतीचं होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या समोर असणारे जे पक्ष आहेत हे पक्ष कुठेतरी एक नेरेटिव्ह मोठ्या प्रमाणामध्ये तयार करत असतात आणि मग कुठेतरी या नेरेटिव्ह मध्ये कदाचित पहिल्या फेरीच्या बाहेर मतदान गेलं तर आपण कुठेतरी अडचणीत येऊ शकतो. तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची असणारी, आपल्याकडे असणारी फौज, आपल्याबरोबर असणारं संघटन आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपण आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पहिल्या पसंतीचंच मतदान हे ॲडव्होकेट निरंजन डावकरे साहेबांना मिळवून देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न 26 तारखेपर्यंत आपल्याला सर्वांना करायचे आहेत. मला खात्री आहे आपल्यापैकी प्रत्येक जण, इथे असणारा प्रत्येक जण महायुतीचा कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडेल. पुन्हा एकदा आपणा सर्वांना आणि आपल्या सर्वांच्या वतीने ॲडव्होकेट निरंजन डावकरे साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चव्हाण साहेब. मतदान प्रक्रियेतले अतिशय बारकावे, अतिशय नेटकेपणाने त्याने मांडले. मंडळी, 4 जूनला लोकशाहीच्या एका मोठ्या उत्सवाचा निकाल आपण पाहिला. ज्या वेळेला विजयोत्सव साजरा केला जातो तेव्हा विजयाचं श्रेय घेण्यासाठी पडद्यासमोरचे काय, पडद्या मागच्यांमध्ये सुद्धा चढाओढ लागलेली असते. पण ज्या वेळेला अपयश पदरी पडतं तेव्हा त्या अपयशाची जबाबदारी तितक्याच संयंतपणे स्वीकारण्यासाठी सिंहाचं काळीज लागतं. आणि असंच सिंहाचं काळीज लाभलेले आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी सन्मानपूर्वक आमंत्रित करते आपल्या संबोधनासाठी.
यस. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या आपल्या विजय संकल्प मेळाव्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित झालेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि महाराष्ट्राचे धडाडीचे मुख्यमंत्री आणि ठाण्याचे सुपुत्र माननीय एकनाथराव शिंदेजी, आपले मंत्री रवींद्र चव्हाणजी, सन्मान्य गणेश नाईकजी, सन्मान्य नवनिर्वाचित खासदार नरेश मस्केजी, आपले लोकप्रिय उमेदवार तरुण तडफदार हसतमुख आणि सर्वांशी अत्यंत प्रेमाने वागणारे असे निरंजन डावखरेजी, हेमंत सवराजी, कपिल पाटीलजी, प्रशांत ठाकूरजी, प्रताप सरनाईकजी, मनीषाताई कायंदे, माधवीताई नाईक, अविनाशजी जाधव, अभिजितजी पानसे, मंदाताई म्हात्रे, प्रमोदजी हिंदूराव, किशोरजी शर्मा, संजयजी वाघुले, गोपालजी लांडगे, भास्करजी वाघमारे, संदीपजी नाईक, नरेंद्रजी मेहता, गीताताई जैन, ज्ञानेश्वरजी म्हात्रे, रमेशजी पाटील, रवींद्रजी फाटक, आनंदजी परांजपे, उमाताई खापरे, कुमार ऐलानीजी, राजेंद्र गावितजी, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर क्षमा मागतो. आणि या ठिकाणी अच्छा एक दुसरी लिस्ट आहे माझ्याकडे. आमदार महेशजी चौगुले, हेमंतजी म्हात्रे, जयप्रकाशजी ठाकूर, हेमंतजी पवार, अविनाशजी कोळी, हर्षलजी पाटील, संदीपजी लेले, मधुकरराव मोपे, मीनाक्षीताई शिंदे, नानाजी सूर्यवंशी, वंदनाताई गोतपगार, प्रमोदजी इंगळे, मनीषा कर्लाद, महेंद्र पाटील, समीक्षाताई मार्कड, भरत राजपूत. आता जर कोणाचं नाव सुटलं असेल तर आता यादी तयार करणाऱ्याची चूक आहे, ती माझी आता चूक नाही आहे. आणि उपस्थित सर्व माझ्या कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्यात आणि कोकण विभागात आपल्या महायुतीला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं प्रचंड यश प्राप्त झालं. काही लोकांनी अशी गर्जना केली होती की आम्ही महायुतीला तडीपार करू, कोकणाने त्यांना कोकणातनं तडीपार केलं. आणि या ठिकाणी कोकणातल्या 6.5 जागांपैकी 6.5 म्हणजे मावळची जागा थोडी कोकणात येते म्हणून 5.5 जागा या महायुतीच्या निवडून आल्या. एक केवळ भिवंडीची जागा येऊ शकली नाही. ती काय येऊ शकली नाही हे आपल्याला सगळ्यांना त्याची कल्पना आहे. भिवंडीत काय घडलं आहे, जे मुंबऱ्यात घडलं तेच भिवंडीत घडलं. पण ठीक आहे, ते देखील आपण सुधारू, काही अडचण नाही आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त प्रचंड अशा प्रकारची यश हे कोकणाने आपल्याला दिलं आणि तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीतून हे यश आपल्याला या ठिकाणी साकारता आलं, आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात साकारता आलं. त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे. आणि आता त्याच्या पाठोपाठ कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही आपल्या समोर या ठिकाणी आलेली आहे. आणि मला विश्वास आहे की पुन्हा एकदा कोकणाचा आशीर्वाद हा निश्चितपणे आपल्या महायुतीलाच या ठिकाणी प्राप्त होणार आहे.
मी सर्वात पहिल्यांदा श्री राज ठाकरेजी यांचे देखील मनापासून आभार मानतो की त्यांनी मनसेच्या वतीनं अभिजित पानसेजींना उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. त्यांनी पूर्वी मेहनत देखील केली होती, रजिस्ट्रेशन देखील केलं होतं. पण आम्ही राज ठाकरेजींना विनंती केली की निरंजन डावखरे आपले सिटिंग अशा प्रकारचे इथले आमदार आहेत आणि आपण महायुतीमध्ये सगळे एकत्रित काम करतो. नुकतंच आपण लोकसभेमध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलं आहे आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी जो काही उमेदवार घोषित केलेला आहे तर त्यांना तुम्ही थांबायला सांगावं आणि निरंजनला पाठिंबा द्यावा. आणि तशा प्रकारे श्री राज ठाकरेजींनी निर्णय घेतला आणि अभिजित पानसेजींनी आपली केलेली सगळी मेहनत ही निरंजनच्या पाठीशी उभी करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून मी खरोखर तुमचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आत्ताच रवींद्र चव्हाण साहेबांनी म्हणजे या निवडणुकीत गुरुजींची मतं खूप महत्त्वाची असतात, तसं गुरुजींप्रमाणे नीट वोटिंग कसं करायचं, ते वोटिंग कसं काढायचं आणि वोटिंग करता काय काय पथ्य पाळायची या सगळ्या गोष्टी आपल्यापुढे सांगितलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये रिपिटेशन करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि निरंजन डावखरे यांच्यासारखा एक अतिशय तरुण तडफदार अशा प्रकारचा आपला उमेदवार आहे. गेल्या 2 टर्ममध्ये 12 वर्ष निरंजन यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि आपल्या स्वभावाने आपल्या संपर्काने सर्वांना जिंकणारा अशा प्रकारचा आपला उमेदवार आहे. विशेषतः ज्या प्रकारे ते आपलं संपर्क सगळीकडे ठेवतात हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण हा मतदारसंघ अत्यंत मोठा आहे. या ठिकाणी अख्खं कोकण त्याच्यामध्ये येतं. जवळपास मला वाटतं का 39 मतदारसंघ विधानसभेचे याच्यामध्ये येतात. त्यामुळे इतका मोठा सगळा पसार आहे. पण तरी देखील विधान परिषदेमध्ये पदवीधरांचे प्रश्न तर त्यांनी मांडलेच, पण जनसामान्यांचे जे प्रश्न होते ते प्रश्न देखील अत्यंत पोटतिडकीने त्यांनी मांडले आणि सभागृहातला परफॉर्मन्स देखील त्यांचा हा अतिशय चांगला राहिलेला आहे. विधान परिषदेतला एक अतिशय जागरूक आणि ॲक्टिव्ह आमदार म्हणून त्यांच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. त्यांनी ग्रंथपालांच्या नोकरीचा विषय असेल त्याचा संघर्ष करून त्यांना कायम करण्याचं काम केलं. प्रयोगशाळा सहाय्यकांचा विषय त्यांनी सोडवला. डिजिटल शाळांचा उपक्रम तर 5ही जिल्ह्यांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी राबवला. नीट आणि जेईईच्या परीक्षांसाठी आमच्या तरुणांना मोफत मार्गदर्शनाचा ॲप हा निरंजन यांनी त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोचवला. रोबोटिक कोडिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांच्या सोलर ऑपरेटेड प्रयोगशाळा या आधुनिक तंत्रज्ञान आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचलं पाहिजे या दृष्टीनं त्या मंजूर करून घेतल्या आणि लवकरच त्या आता वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत होणार आहेत. MPSCच्या विद्यार्थ्यांचे जे प्रश्न होते त्या प्रश्नावरही वेळोवेळी लोकाभिमुख भूमिका घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, आम्ही सगळे असू, आमच्यापर्यंत पोचून MPSCच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न देखील त्यांनी या ठिकाणी सोडवले. आणि शिक्षक कर्मचारी असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील किंवा क्रीडा आणि आरोग्याचं क्षेत्र असेल, असं कुठलं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तम काम केलेलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की निश्चितपणे एक अतिशय चांगला उमेदवार या निमित्ताने महायुतीने दिला आहे. आणि महायुतीचे सर्व घटक पक्ष जे आहेत, भाजप असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, रिपाई असेल आणि इतर आपले जे सगळे मित्र असतील, या सगळ्यांचे कार्यकर्ते हे त्या ठिकाणी निश्चितपणे कामी लागले आहेत. पण ही गोष्ट देखील तेवढीच खरी आहे की ही निवडणूक
ही प्रचाराच्या निवडणुकीपेक्षा नियोजनाची निवडणूक आहे. कारण इथे वेगवेगळे जे आपले मतदार आहेत हे कुठे गठ्ठ्याने आपल्याला सापडत नाहीत. काही ऑफिसेसमध्ये सापडतात, काही शाळा कॉलेजेसमध्ये सापडतात, पण ओव्हरऑल हे वेगवेगळे स्कॅटर्ड पद्धतीनं आपल्याला मतदार या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि म्हणून त्या प्रत्येक मतदारांपर्यंत पोचणं आणि त्यांना पोलिंग बूथपर्यंत पोचवणं या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जो मॅनिफेस्टो या ठिकाणी किंवा जे परिचय पत्रक तयार केलं आहे ते प्रत्येक मतदारापर्यंत पोचलं पाहिजे. याच्यामध्ये काही आपल्याला प्रचार फेऱ्या करायच्या नाही आहेत, याच्यामध्ये रॅली काढायची नाही आहे, याच्यामध्ये काही खूप सभा आपल्याला घ्यायच्या नाही आहेत. तर हे मॅन टू मॅन आणि हार्ट टू हार्ट अशा प्रकाराच्या प्रचाराच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही निवडणूक लढवायची आहे. आणि यावेळी तर मला असं वाटतं की आपण जे काही रजिस्ट्रेशन बघतोय जवळपास 2.25 लाखाचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यातलं जवळपास 1 लाख म्हणजे 98,000 98,000 99,000 जवळपास मतदार जे काही मतदार आहेत ते एकट्या ठाणे जिल्ह्यातले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यावर सगळ्यात जास्त याची जबाबदारी आहे. आणि जर आपण त्याच्यासोबत रायगड जोडून दिला तर जवळपास 2,23,000पैकी 1.5 लाख मतदार हे ठाणे आणि रायगडमधले आहेत. त्यामुळे या 2 जिल्ह्यांवर सगळ्यात जास्त जबाबदारी आहे. उरलेल्या जिल्ह्यांवरही जबाबदारी आहेच, पण या 2 जिल्ह्यांमध्ये योग्य प्रकारे आपण जर त्या ठिकाणी मतदान करून घेतलं तर मला विश्वास आहे आज ज्या प्रकारे निरंजन यांचा चेहरा ओळखीचा चेहरा आहे, लोकांमधला चेहरा आहे, त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त मतदार हे आपण मतदान केंद्रापर्यंत नेऊ तेवढा मोठा फायदा आपल्याला निश्चितपणे होईल. आपल्याला कल्पना आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. शिक्षक कर्मचाऱ्यांकरता, इतर कर्मचाऱ्यांकरता, कारण ते मोठ्या प्रमाणात या निवडणुकीमध्ये वोटर आहेत. विशेषतः जो जुन्या पेन्शनच्या योजनेच्या संदर्भातला प्रश्न निर्माण झाला होता अतिशय यशस्वीपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी समिती तयार केली. सगळ्या कर्मचारी युनियनशी चर्चा करून त्यांना मान्य असलेला तोडगा हा त्यातनं आपण काढला आणि विधानसभेमध्ये तो तोडगा स्वीकारून त्या संदर्भात भविष्यात रिटायर होणाऱ्या सगळ्या आमच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पेन्शन आणि त्यांचं जी काही डिग्निटी आहे या दोन्ही गोष्टी या त्या ठिकाणी राहतील अशा प्रकारचा निर्णय घेतला. परवा देखील कर्मचारी संघटना ज्यावेळी आली होती त्यावेळेसही त्यांनी समाधान व्यक्त केलं की तुम्ही अतिशय चांगला निर्णय आमच्या कर्मचाऱ्यांकरता घेतला आणि अतिशय त्यांनी विश्वास देखील या सरकारवर लागू केला. एवढंच नाही तर विशेषतः 2005 पूर्वी लागलेले जे काही आमचे शिक्षक होते त्यांच्याही संदर्भात एक प्रश्न निर्माण झाला होता आणि त्याही संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात 5 पूर्वीच्या लोकांना त्या ठिकाणी जी काही त्या काळची पेन्शन योजना आहे त्याच्यामध्ये त्यांना समाविष्ट करून घेण्याच्या संदर्भातही सकारात्मक कारवाई ही या ठिकाणी सुरू झालेली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे, शिक्षकांचे जे काही प्रश्न होते ते प्रश्न देखील आपल्या सरकारने सोडवले आहेत. बरं, हे काही प्रश्न आज निर्माण झालेले नाहीत, 2005 साली निर्माण झालेले प्रश्न आहेत, पण हे सगळे प्रश्न आपल्या काळामध्ये या ठिकाणी सुटत आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की पदवीधर असतील, कर्मचारी असतील, शिक्षक असतील, हे सगळे या सकारात्मकतेकडे पाहून निश्चितपणे आपल्या पाठीशी उभे राहतील आणि या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला मतदान होईल. खरं म्हणजे मला असं वाटतं की निवडणूक एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये नवीन नरेटिव्ह करणारी निवडणूक ठरणार आहे. कारण आता जी लोकसभेची निवडणूक या ठिकाणी झाली, जसं मी सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण 3 पक्षांसोबत एका खोट्या नरेटिव्हशी लढत होतो. संविधान बदलणार, आरक्षण जाणार, असे अनेक नरेटिव्ह तयार झाले आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला पॉलिटिकल अर्थमॅटिकमध्ये त्या ठिकाणी मागे जावं लागलं. म्हणजे आपली मतं ही जवळपास महाविकास आघाडी एवढीच आहेत. महाविकास आघाडीला 23.9% मतं आहेत, आपल्याला 43.6% मतं आहे.
म्हणजे 0.3%, 0.30% मतं ही केवळ आपल्याला त्यांच्यापेक्षा कमी आहेत, पण त्यांना 31 जागा आल्या, आपल्याला 17 जागा आल्या. हे जे काही पॉलिटिकल अर्थमॅटिक आता आपल्या लक्षात आलं, त्या अर्थमॅटिकमध्ये आता खोटे नरेटिव्ह या ठिकाणी कसे आपल्याला दूर करता येतील आणि खरे नरेटिव्ह जनतेला लोकाभिमुख अशा प्रकारचे नरेटिव्ह आपल्याला कसे निर्माण करता येतील याची सुरुवात आपण केलेली आहे. आणि त्या सुरुवातीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल या निवडणुकीचा असणार आहे. कारण या निवडणुकीमध्ये 4 ठिकाणी निवडणूक आहे. मुंबई पदवीधर आहे, मुंबई शिक्षक आहे, कोकण पदवीधर आहे आणि नाशिक शिक्षक आहे. आणि आत्ताची परिस्थिती मलाही पाहायला मिळते आहे की यापैकी 4ही जागांवर आपले उमेदवार अत्यंत चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आघाडी घेत आहेत, चांगल्या प्रकारे लोकांचं समर्थन मिळवत आहेत. आणि मला विश्वास आहे की 1 तारखेला 1 जुलैला ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी निरंजन डावखरे तर निवडून येतीलच, पण खऱ्या अर्थानं या 4ही जागांवर अतिशय चांगली सरशी ही आपल्या महायुतीची होईल अशा प्रकारचा विश्वास मला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे की आता या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा खरा कस, नियोजनाचा खरा कस या निवडणुकीत लागणार आहे. कुठल्याही प्रकारे गाफील न राहता आपण जी व्यवस्था तयार करतोय की एका कार्यकर्त्याकडे 20 किंवा 25 नावं केवळ, त्या कार्यकर्त्यांनी जर आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली तर चांगल्या प्रकारचा विजय हा निश्चितपणे आपल्याला मिळेल. त्याकरता आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. निरंजन यांचं आगाऊ अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद फडणवीस साहेब. काळ, काम आणि वेग याचं नियोजन करून महायुतीचे अधिकृत उमेदवार डावखरे निरंजन वसंत यांच्या विजन डॉक्युमेंटचं आपण पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करीत आहोत. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आरपीआय आणि मित्र पक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार डावखरे निरंजन वसंत. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मनपूर्वक उमेदवारी. कोचिंग क्लासेस संचालक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर पाठिंबा इथे जाहीर केलेला आहे. अमोल गौतम जगताप यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन सन्माननीय निरंजन डावखरे यांना इथे पाठिंबा जाहीर केलेला आहे. माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या पाठिंब्याचं पत्र ते उमेदवार श्री निरंजन डावखरे यांना सुपूर्द करीत आहेत. सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करून पुढील सन्माननीय मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब, आपणास मी विनंती करते की कृपया या निमित्ताने आम्हा सर्वांना आपण मार्गदर्शन करावं. महाराष्ट्र राज्याचं लाडकं नेतृत्व काम, काळ आणि वेग या त्रिसूत्रीला एकत्रित करून रंकापासून रावापर्यंत सर्वांना सोबत घेऊन जाणारं सामान्यातील असामान्य नेतृत्व नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब. बसा बसा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. आजच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या म्हणजे आपल्या निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीला उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले गणेश नाईक साहेब आहेत, खासदार आमचे नरेश मस्के आहेत, कपिल पाटीलजी आहेत, रवींद्र चव्हाण आहेत, इथे मंदाताई आहेत, गीता जैन आहेत, रवी फाटक, प्रताप सरनाईक, ज्ञानेश्वर म्हात्रे, अभिजित पानसे, अविनाश जाधव, आनंद परांजपे, भास्कर वाघमारे, संजय वाघुले, उमाताई खापरे, महेश चौगुले, प्रशांत ठाकूर, प्रमोद हिंदूराव, कुमार आयलानी, जयप्रकाश ठाकूर, गोपाळ लांडगे, मीनाक्षीताई शिंदे, संदीप नाईक, मनीषाताई कायंदे, मनीषा ते कुठे? अच्छा, रमेश वैती, हेमंत पवार, सर्व मान्यवर. इथे यादी आहे ती मी वाचलेली आहे, त्यामुळे यादी ज्यांनी लिहिली आहे त्याची जबाबदारी आहे, कोणी राहून गेला असेल तर. मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो, कारण लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये कोकणामध्ये म्हणजे अगदी पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं 6.5 पैकी 5.5 जिंकलेलं आहे. त्यामुळे निरंजनला चिंता नाही. निरंजन खऱ्या अर्थाने पदवीधरांनी विचार पक्का केलाय निरंजनला शिक्का मारण्याचा, त्यामुळे विजय आपला निश्चित आहे. आताच काही लोकांनी पाठिंबा दिला, उमेदवारी मागे घेतली. अभिजित पानसे यांनी उमेदवारी मागे घेतली, त्यांचे अभिनंदन. संजय मोरे कुठे गेले? संजय मोरे, केदार काळे पालघरचे, मला त्यांनी स्वतः फोन केला. 8,500 मतदार नोंदवलेत. अरे बोला बा, महायुतीचा आपला उमेदवार आहे, त्यामुळे आपल्याला महायुती म्हणून निवडणूक लढवायची आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वांनीच महायुती म्हणून ही निवडणूक आपण मनावर घेतलेली आहे. मागच्या वेळेस मला वाटतं निरंजन होता, संजय मोरे होते आणि नजीब मुल्ला होता. आता संजय मोरे आणि नजीब मुल्ला पण इकडेच आहे, त्यामुळे मागच्या वेळेस 80-85% मतं मिळाली, आता यावेळेस 100% मतं नक्की मिळतील. आणि खरं म्हणजे कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला ठरलेला आहे. एक भिवंडी अपवाद वगळला तर सर्वच्या सर्व लोकसभेच्या जागा आपण महायुतीने जिंकलेल्या आहेत. खरं म्हणजे ही निवडणूक जी झाली लोकसभेची, या निवडणुकीमध्ये फेक नॅरेटिव्ह अगदी लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी झाली. आणि एवढं या पद्धतीचं मतदान आपण कधी पाहिलं नव्हतं. परंतु आता सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याची म्हणजे वेळ आलेली आहे आणि सगळ्यांनीच जागृत होण्याची आवश्यकता आहे. या निवडणुकीने आपण खरं म्हणजे थोडं गाफील राहिलो आणि मग ते संविधान बदलणार, 400 पार झाल्यावर मग आरक्षण रद्द होणार, अनेक काय सगळ्या गोष्टी ज्या अगदी तळागाळापर्यंत पोहोचल्या. मला काही लोकांनी तर सांगितलं की महाविकास आघाडीचे लोक तर ह्याच्यात होतेच, फेक नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये, पसरवण्यामध्ये, परंतु काही NGO देखील यामध्ये होते. आणि ते NGO म्हणजे त्याच्यामध्ये सरकारच्या विरोधामध्ये नेहमी भूमिका घेण्याचं काम ते NGO करतात. NGO अनेक आहेत, चांगले NGO आहेत, सकारात्मक काम करणारे NGO पण आहेत, परंतु काही NGO जे आहेत खास करून सरकारच्या विरोधामध्ये मत तयार करणारे लोक आहेत. त्याच्यामध्ये मागे देखील मी म्हटलं होतं की हे नक्षल फक्त गडचिरोलीत नाही आहेत,
हे अर्बन नक्षल काही NGO मध्ये घुसलेले आहेत आणि त्यांनी अगदी पद्धतशीरपणे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि हे सरकारच्या विरोधातले काही NGO जे आहेत, म्हणजे चांगले NGOच्या बद्दल आम्ही कौतुक करतोच, परंतु मोदी हटाव मोदी हटाव मोदी हटाव एकच त्यांचं स्वप्न होतं आणि मोदीजीने तर देशाच्या विकासाचा अजेंडा हातात घेतला होता, पण ह्यांच्या हातामध्ये एकच अजेंडा होता, मोदी हटाव मोदी हटाव. मोदी द्वेषाने पछाडले होते लोक, पण मोदी हटाव मोदी तर हटले नाही, हटवणारे हटले, मोदीजी बैठ गए वहां पर प्रधानमंत्री पद पे. आता त्यांना चिंता झाली, अब क्या करेंगे. आता काही निरोप इकडून तिकडून यायला लागले, गलती हुई आहे, चुका झालेल्या आहेत. पण यामध्ये खरं म्हणजे याला खरं आपण कधी धार्मिक वळण दिलं नव्हतं. आपण लोकशाहीमध्ये निवडणुका लढवत असताना विकासाला आपण प्राधान्य दिलं. मोदी साहेबांनी 10 वर्षामध्ये या देशामध्ये विकासाची कामं केली, 50-60 वर्षात काँग्रेस करू शकलं नाही. आपण 2 वर्षात देवेंद्रजी आणि मी सुरुवातीला दोघंच होतो. पहिल्या दिवसापासून आम्ही जे निर्णय घेतले लोकहिताचे ते आपल्या समोर आहेत, नंतर अजितदादा आले. परंतु एवढं करून सुद्धा काँग्रेस हे खोटं नरेटिव्ह पसरवण्यामध्ये यशस्वी झालं. यामुळे आपल्याला जागृत राहण्याची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थाने आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याची किती कामं केली आपण. आज आपल्या सरकारनेच घेतलेले एवढे निर्णय, आपल्या सरकार येण्याच्या अगोदर 2.5 वर्षाचं जे सरकार होतं महाविकास आघाडी, सगळे प्रोजेक्ट सगळे प्रकल्प ठप्प केले होते. अरे कारशेडचं आंदोलन कोणी केलं, त्याच्यात देखील हेच लोक होते NGO. हे NGO जे आहेत हे विकास विरोधी NGO होते. अनेक प्रकल्पाला आपल्याला बंदी, सगळ्यांना स्टे दिला होता. आपण आल्यानंतर सगळे स्टे, पहिले आपण देवेंद्रजी आपण कारशेडचा मेट्रोचा स्टे उठवला, बुलेट ट्रेनचा स्टे उठवला, सगळे स्टे उठवले. सगळे सण उत्सव सुरू होते का अगोदर, सगळं बंद होतं, सगळे घरात बसले होते. मला वाटतं आपलं सरकार आल्यावर गोविंदाचा पहिला सण होता, आपण त्याच्यावरची बंदी उठवून टाकली. गोविंदा मोठ्या उत्साहात साजरा केला लोकांनी. त्यानंतर गणपती, नवरात्रोत्सव सगळं एकदम सगळं आपण सगळे निर्बंध मुक्त आपले सण केले. आपली परंपरा, आपली संस्कृती, कारण त्यांच्याकडे संस्कृती नाही, परंपरा नाही, काही नाही. महाविकास आघाडीमध्ये मी काम केलं, मला माहित आहे की काय काय सगळ्या गोष्टी ज्या होत होत्या त्या आपण पाहिल्या. आणि मग हे सगळं झाल्यानंतर 2.5 वर्षानंतर आपण निर्णय घेतला, आपलं सरकार बदललं. आपण लोकांच्या तुमच्या मनातलं सरकार आपण आणलं, बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार, युतीचं सरकार आपण आणलं. आणि त्यानंतर 2 वर्षात एवढी कामं आपण केली. आपल्याला मोदी साहेबांनी केंद्राने देखील भरभरून मदत केली. आणि हे सगळं जे आहे एवढं करून सुद्धा आपल्याला या ठिकाणी त्यांनी जागा जास्ती जिंकल्या असल्या तरी मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं मताची टक्केवारी जी आहे ही टक्केवारी फार कमी आपला फरक आहे. आज मुंबईत देखील आपल्याला 2 लाख मतं त्यांच्यापेक्षा जास्त आहेत. आज आपला स्ट्राईक रेट पण उबाटापेक्षा जास्त आहे. आणि त्याचबरोबर आज ही मतांची टक्केवारी पण राज्यातली पाहिली तर मला वाटतं काही पॉईंटच आपण मागे आहोत. आणि म्हणून हे जे काही झालेलं आहे याची पुनरावृत्ती, काल परवाच्या दिवशी वारकरी संप्रदायाची मीटिंग होती, आषाढी एकादशीची तयारी, त्यांनाही आम्ही सांगितलं खऱ्या अर्थाने आता जागृत होण्याची आवश्यकता आहे. आणि आपण कुठल्याही धार्मिक त्याला निवडणुकीला कधी वळण दिलं नाही, परंतु ही निवडणूक जी आहे ही वेगळ्या पद्धतीने लढली गेली. आणि आज 30 मतदारसंघ आल्यानंतर आता त्यांची भाषा होऊ लागली 180 जागा आम्ही जिंकणार. असं कधी गणित असतं का. आता तुम्हाला सांगतो, कपिल पाटील इकडे आहेत, त्यांना 3-4 मतदारसंघामध्ये आघाडी मिळाली. भिवंडीमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर आपल्या पिछाडीवर जावं लागलं. त्याचबरोबर अनेक आता भामरे धुळ्याचे त्या 5 मतदारसंघात आघाडीवर होते, 1 लाखापेक्षा जास्त. मालेगावला आल्यानंतर 1,94,000 मतं पडली, त्यातली फक्त 4,000 भामरेंना पडली आणि 1,90,000 विरोधी. सगळं लीड तुटलं. त्यामुळे 1-1, 2-2 मुंबईत देखील अशीच परिस्थिती आहे. 1-1 ईशान्य मुंबई म्हणा, आपण जे उत्तर राहुल शेवाळे, निकम, आपले यामिनी जाधव, हे सगळे पाहिल्यानंतर 3-3, 4-4 मतदारसंघामध्ये आपण आघाडीवर आणि 1-2 मतदारसंघात
आपण पिछाडीवर गेलो, पण मताधिक्य त्यांनी एवढं घेतलं की हे 4 मतदारसंघाचं लीड कापून टाकलं. म्हणजे याचा अर्थ आपले जे काही मतदार आहेत हे मतदार रिलॅक्स होते. 400 पार आपण होणारच आहे, आपण जिंकणारच आहे, आणि मग काय आपण कुठं फिरायला गेलो तर चालेल. परंतु हे फिरणं जे आहे किंवा जे काही रिलॅक्स होणं हे आपल्याला या निवडणुकीमध्ये भोवलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना कार्यकर्त्यांना जागृत होण्याची आवश्यकता आहे. आता वायकरच्या बाबतीमध्ये आज चालू आहे त्यांचं, म्हणाले ते मोबाईल तर वायकरचा माणसाचा नव्हता, तो तिथल्या आतल्या कोणाचा तरी होता, मोबाईलचे केस होऊ शकते. ते म्हणाले आता मोबाईलने ते मशीन हॅक केलं, ईव्हीएम मोबाईलने मशीन हॅक केलं. मग राहुल गांधी 2 ठिकाणी निवडून आलेत, त्यांनी त्या ईव्हीएमवर अविश्वास दाखवावा आणि त्यांनी म्हणावं पुन्हा निवडणुका घ्या. म्हणजे जिकडे जिंकले तिकडे ईव्हीएम चांगलं, जिकडे हारले तिकडे ईव्हीएम सेट केले. म्हणजे जे काय खोटं बोल पण रेटून बोल या पद्धतीने, कारण त्यांना तो जिवारी लागलेला वायकरचा पराभव, जिंकला म्हणजे महाविकास आघाडीचा पराभव. आणि म्हणून असे अनेक आपले मतदारसंघ जे आहेत कमी मताने, सुबह भामरे 2000 मतांनीच पडले मला वाटतं, 2 का 4000. आणि असं जे काही या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं त्याच्यावर जे आनंद व्यक्त करतायत चांगला आहे. आता म्हणतात अध्यक्षाला आम्ही सपोर्ट करतो चंद्राबाबू. अरे चंद्राबाबूंनी तुमचं पाठिंबा मागितलाय कुठं? मागितलाय का तुमचा पाठिंबा? म्हणजे ते का आहे ना आपल्या बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. अरे काय चालू आहे तुमचं? अरे आता मोदीजी जिंकलेत, प्रधानमंत्री बनलेत, ते विदेश दौरा करू लागले. तुम्ही आता इकडे पडणार, सरकार पडणार. आणि आपलं सरकार स्थापन झालं त्यावेळी असंच म्हटलं लगेच सरकार पडणार 1 महिन्यात, मग 2ऱ्या महिन्यात, 3 महिन्यात, आता 2 वर्ष झाले. मध्ये म्हणाले मुख्यमंत्री बदलणार. काय चालू आहे? आता मोदीजी बसले ठामपणे तिथे. आता 300 पेक्षा जास्तीचं मेजॉरिटी आपल्याकडे आहे आणि मला वाटतं ते आकडा वाढत जाईल पुढं. त्यामुळे तो आकडा काय, आणि म्हणून हे गिरे तो भी टांग ऊपरवाली बात आहे. काय म्हणून आता आलेला लोकसभेचा जो अनुभव जो आहे हा लक्षात घ्या आपण. आणि त्यामुळे चिंता करू नका. आपण केलेल्या कामाची पोचपावती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता देईल आणि महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येईल. कारण लोकांना अनुभव आहे, घरी बसलेल्या लोकांना लोक मतदान नाही करणार. ही निवडणूक लोकसभेची झाली, वेगळ्या पद्धतीची आहे. आता लोकांना देखील कळलंय आणि त्यामुळे आपण तरीसुद्धा आपण गाफील राहू नका. तुम्ही सर्व कार्यकर्ते आहात, एक मत आपल्याला महत्वाचं आहे. त्यामुळे माझ्या एका मताने काय होणार, जिंकणारच आहे आपण, असं बिलकुल आपण गाफील राहता कामा नये. 400 पारच्या बाबतीमध्ये मोदीजींशी आम्ही पण बोललो तिकडे. ये 400 पार वाली बात जो है वो आदमी कार्यकर्ता रिलॅक्स हो गए. पण आता तसं आपल्याला करायचं नाही. मोदीजी आपले बसलेले आहेत, किती काही जंग पचाडलं तरी सुद्धा सबको भारी, म्हणजे सगळ्यांना भारी मोदीजी पडलेले आहेत. आणि प्रधानमंत्री पदापासून दूर, मगाशी कोणी म्हणालं की तडीपार करणार, तडीपार त्यांना देवेंद्रजी म्हणाले तडीपार करणार. कुणाला? अरे तुम्हाला त्या महाराष्ट्रातल्या जनतेने तडीपार 2 वर्षापूर्वी केलं आहे, तुम्ही काय तडीपार करणार मोदीजींना? आणि म्हणून यावेळेस आपल्याला केंद्र सरकारची देखील मदत होईल. आणखी आपले जे काही 6 महिने 5 महिने त्यामध्ये खूप काम आपलं आणखी करायचं आहे. या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम आपलं सरकार करतंय. आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक जी आहे ही निवडणूक आपली निरंजनची आहे. निरंजन गेली 12 वर्ष झाले तुला निवडणूक, 12 वर्ष काम करतोय. चांगलं त्याने काम केलंय. सभागृहात खूप त्याने आवाज उठवलाय. हे आपल्या पदवीधरांच्या प्रश्नावर नाही, इतरही
अनेक प्रश्न त्यांनी, मगाशी मी त्याचं वाचत होतो, अनेक प्रश्नांना त्यांनी हात घातलेला आहे. त्यामुळे मगाशी रवी चव्हाण यांना मानलं पाहिजे, एवढ्या डिटेलमध्ये सांगत होता तुम्ही, म्हणजे लांबून दिसायचं, जवळून दिसायचं, चष्मा, गोळ्या, डायबेटीज, खरं म्हणजे आवश्यक आहे ते. तुम्हाला मी सांगतो, हसू नका. संजय मोरेची 3000 मतं बाद झाली होती मागच्या वेळेस. पदवीधर निरंजनची पण बाद झाली होती, काय रे, बरोबर ना? 4500 म्हणजे पदवीधर मतदार असून देखील इथं चूक करतो. त्यामुळे आपल्याला थोडं डोळ्यात तेल घालून काम केलं पाहिजे. आपला पेन घेऊन जायचं नाही त्यांनी सांगितलं, त्यामुळे मी काय परत सांगत नाही. त्यांनी एवढं डिटेल, तू एक पत्रक विसरले असतील लोक, एवढं सांगितलंय की ते विसरले असतील, तू ते एकदम पत्रक काढे आणि त्या प्रत्येकाला दे. नाही, खरंच आहे, ही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. शेवटी आपलं एक मत महत्वाचं आहे ना. आज आता समोर कोण आहे? मागच्या संजय मोरे, नजीम मुल्ला आता एकत्र आहेत. समोरचा उमेदवार कोण आहे? निरंजन कोण? कीर. पण कीरला कधी नावही ऐकलं नाही आम्ही. कीर कधी उभा होता? अरे पण ते नावच ओळखत नाही, त्यामुळे तुझा विजय पक्का आहे. त्यामुळे लोक ते किरकिर कशाला बघतील. डायरेक्ट आपला निरंजन डावखरे, कारण डावखरे नाव आलं की वसंत डावखरे साहेबांचं नाव येतं. अगदी मैत्रीला जागणारा माणूस, आणि त्यांची आणि आपली दिघे साहेबांची मैत्री सर्वश्रुत आहे. देवेंद्रजी असतील, मिया सेन, म्हणजे एक वेगळे संबंध जपण्याचं काम त्यांनी केलं सगळ्याच लोकांशी. पक्षी अभिनिवेश बाजूला ठेवून त्यांनी काम केलं. अगदी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम त्यांनी केले, संबंध जपले. आणि त्यामुळे निरंजन पण तसाच आहे. तसाच म्हणजे चांगला आहे. हा, फक्त फोन त्याच्या हातात देऊ नका, तो हॅक करतो फोन. त्यामुळे गमतीने, नाही तर खरं म्हणाल तुम्ही, त्याला आवड आहे मोबाईल हाताळायची. त्यामुळे निरंजन देखील सगळ्यांशीच चांगले संबंध ठेवून आहे आणि कामही तो करतोय. त्यांनी पदवीधर मतदारसंघाच्या बाहेरचे प्रश्न देखील त्यालाही हात घातलाय. त्यांनी अनेक वेळा सभागृहामध्ये मी पाहिलंय की प्रश्न उपस्थित केले, त्याला न्याय मिळवून दिला. त्याला कधी उत्तर मिळवायचं असेल तर माझ्याकडे तो यायचा आणि मी हे प्रश्न विचारणार आहे, तर त्याला एक सकारात्मक उत्तर दिलं तर त्यांना न्याय मिळेल. म्हणजे त्याचं वैयक्तिक काही नाही, एक त्या प्रश्नाला वाचा फोडायची आणि त्याला न्याय मिळवून द्यायचा, अशा प्रकारचं पोटतिडकीने त्यांनी 12 वर्ष काम केलं आणि अनेक त्याने याला हात घातलेला आहे. त्याने शिक्षकांच्या देखील प्रश्नाला वाचा फोडली. आपण जुनी पेन्शन योजना लागू केली. जुनी पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करणं तसं सोपं काम नव्हतं, परंतु आपल्या सरकारने ते कठीण काम सोपं केलं आणि जुनी पेन्शन योजना दिली. त्यांना आम्ही सांगितलं, त्यांनी संप केला होता. त्यांना सांगितलं तुम्ही सरकारचे एक खरं म्हणजे एक घटक आहात, एक सरकारचा अविभाज्य अंग आहे. जसं आपण विकास करतो, सगळं करतो, तसं त्याला सगळ्याला पैसे लागतात आणि त्याचाही विचार आपण करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यावेळेस देखील त्यांनी सहकार्य केलं. शिक्षकांचा थोडा विषय राहिलेला आहे, 2005 पूर्वीचे जे शिक्षक आहेत तोही विषय नक्की मिटेल. काय बाबा, अरे 1160 कोटी तर दिले आपण, अनुदान दिले ना. पण पहिलं सरकार आपलं आहे,
पुढचं पण मिळेल, काही काळजी करू नका. आणि देणारं सरकार आहे, हे सर्वसामान्य घेणारं नाही आहे, देणारं सरकार आहे, देत देत आलेलं आहे. बस शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी सगळ्यांना, युवा वर्ग असेल, ज्येष्ठ असतील, ज्येष्ठांना देखील आपण अनेक योजना, महिलांना बसमध्ये सवलत देऊन टाकली, ज्येष्ठांना दिली, आपण लेक लाडकी लखपती ती योजना केली आहे, अनेक योजना आपण केलेल्या आहेत. त्यामुळे सरकारने जे काही सर्वसामान्यांसाठी योजना केलेल्या आहेत, या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. निरंजननी अनेक प्रश्न, मी त्याच्यात जात नाही, परंतु पदवीधरांच्या बरोबर शिक्षकांचे देखील प्रश्न त्यालाही हात घातलेला आहे. त्याचबरोबर त्याने ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी सार्वजनिक वाचनालयांमध्ये ई ग्रंथालय सुरू केली. कोकणात ठिकठिकाणी सुरू झालेली ई ग्रंथालय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानमंदिरे ठरलेली आहे, त्याचाही फायदा मुलांना होतोय. त्याबरोबर नीट व जीच्या विद्यार्थ्यांसाठी ॲपच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षणाचा देखील उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवला. नवी मुंबई 285 कोटी खर्च करून MPSCचं मुख्यालय होतंय, त्याच्यामध्ये देखील निरंजनचा पाठपुरावा आहे. आणि खूप मी काय त्याच्यामध्ये पूर्ण जात नाही, परंतु त्यांनी काम चांगलं केलेलं आहे नक्कीच. आणि यामध्ये निरंजनने 12 वर्ष जे काही पदवीधरांसाठी आणि इतरही विषयांसाठी जे काही काम केलेलं आहे, त्या कामाचं कौतुक केलंच पाहिजे. आणि मोदी साहेबांनी देखील तरुणांना प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यांच्यासाठी देखील आता सरकारमध्ये आल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांचा विषय घेतला, सर्वसामान्यांचा विषय घेतला आणि त्यामुळे नक्कीच यामध्ये आपल्या राज्य सरकारला देखील त्याचा फायदा होईल. आणि यामध्ये आपल्याला सुशिक्षित आणि पदवीधर मतदाराला देशाची आणि आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या राज्याची प्रगती आणि उत्कर्ष कशामध्ये आहे याची जाणीव असल्याने खऱ्या अर्थाने या महायुतीला म्हणजे आपल्या निरंजनला पाठिंबा भरपूर मिळेल. कारण या संपूर्ण कोकणामध्ये आपल्या महायुतीला वर्चस्व महायुतीला मिळालेलं आहे आणि कोकण आमचं, संभाजीनगर आमचं, मुंबई आमचं म्हणणाऱ्यांना या लोकसभेमध्ये लोकांनी जागा दाखवली आहे. आणि खऱ्या अर्थाने मी मुद्दाम शिवसेना आणि उभाटाचं सांगेन, उभाटाचे म्हणजे शिवसेनेचे 19% मतदार होते, त्या 19% मतदारांपैकी 14.5% मतदार हे धनुष्यबाणाकडे आलेले आहेत. 4.5% मतदान तिकडे राहिले, आणखी जे वाढलंय ते तुम्हाला माहिती आहे कुठलं आहे आणि ते तात्पुरतं आहे. आणि त्यामुळे 13 जागा आम्ही समोर समोर लढलो, उभाटा आणि शिवसेना, त्यातल्या 7 जागा शिवसेना आपण जिंकलो आणि ते 6 जागा जिंकले. त्यामुळे हे सगळं जे आहे आज लोकांना माहीत आहे की विचारांची, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आणि जे लोकांना अपेक्षित होतं, बाळासाहेबांनी युती केली, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी आणि आता मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आपण जी काय वाटचाल करत होतो, यामुळे नक्कीच ठीक आहे, हा थोडासा काही खोटं नॅरेटिव्ह पसरवून हा क्षणिक आनंद त्यांना मिळालेला आहे. परंतु आपल्याला एवढंच मी सांगतो की येणारा उद्याचा जो काही काळ आहे तो महायुतीचाच आहे. कारण महायुतीच्या माध्यमातून आपण या राज्यात आणि केंद्रामध्ये देखील केलेलं काम लोकांसमोर आहे. आणि म्हणूनच मी एवढंच सांगेन, सगळ्यांनी मिळून महायुती म्हणून शिवसेना, भाजपा, आता राष्ट्रवादी आहे, मनसे आहे, आणखी अनेक लोकांनी पाठिंबा आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे आपली वज्रमुठ घट्ट आहे आणि सगळ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते, पदाधिकारी एकत्र आल्यानंतर मला वाटतं ही निवडणूक जी आहे आपल्याला अवघड नसली तरी सुद्धा कोणीही गाफील राहू नका. आपण आपले जे जे काही नेटवर्क आहे, ज्या ओळखी आहेत, जिथे संबंध आहेत, तिथे तिथे प्रत्येकाने आपण सांगायचं आहे की निरंजन डावखरे यांनी केलेलं काम, या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये आपण द्या. एवढंच विनंती त्यांना करायची आहे.
आणि पुन्हा एकदा मला वाटतं निरंजनचं अभिनंदन करायला काय हरकत नाही, कारण काय समोर काहीच नाही आहे. नाईक साहेब बरोबर ना, आणि काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी निरंजन डावखरे यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि कार्यकर्त्यांनी मनापासून आपण काम करा आणि एक रेकॉर्ड ब्रेक विजय या ठिकाणी मिळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब. खासदार सन्माननीय श्री हेमंत सावरा साहेब यांचं आगमन झालेले आहे. मी त्यांना सन्मानपूर्वक सभामंचावर आमंत्रित करते आणि संजयजी वाघोले साहेब आपणास विनंती करते की कृपया आज या मेळाव्यात उपस्थित असणारे खासदार सन्माननीय हेमंत सावरा साहेब यांचं आपण सर्वांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावा. सन्माननीय खासदार श्री हेमंत सावरा साहेब, त्यांना जरा वाट करून द्या प्लीज. सन्माननीय खासदार श्री हेमंत सावरा साहेब. आजच्या या विजय संकल्प मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच इतर सर्व मान्यवरांचा मनपूर्वक आभार व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप आपण राष्ट्रवंदनेने करणार आहोत. त्यामुळे उपस्थित सर्वांना विनंती करते की कृपया राष्ट्रगीतासाठी आपण सावधान स्थितीमध्ये उभं राहावं. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रवंदनेने. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. सर्व कार्यकर्त्यांचे आणि आयोजकांचे मनपूर्वक आभार. सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आयोजकांच्या वतीने फक्त एक विनंती करण्यात येते की सर्व